आदरणीय काकडे सरांना विनंती आहे की आपण मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. संस्थेच्या अध्यक्षा सौ सविता म्हस्के मॅडम यांच्या दिशेला हात करून आपण सायलेंट क्लॅप द्यायचे आहेत. सच्चिदानंद कला क्रीडा अंतर्गत पार्टनर पब्लिक स्कूल परिवार जीएम इंटरनॅशनल स्कूल ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सच्या संयुक्त विद्यमानं शैक्षणिक महोत्सव 2023-24 आपण आहे. सरांचं स्वागत अभिनंदन सत्कार आपण करत आहोत. मी आदरणीय संस्थेचे संस्थापक सीतारामजी म्हस्के सरांना विनंती करत आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण हा श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन जोरदार टाळ्या. इतिहास अभ्यासक लेखक प्रेरणादायी वक्ता पार्लमेंट पब्लिक स्कूल परिवाराच्या वतीनं हार्दिक असं स्वागत करत आहोत. टाळ्या टाळ्या. यानंतर मान्य श्री संजयजी वाघमारे संस्थापक अध्यक्ष पारनेर तालुका पत्रकार संघ. त्यानंतर काकडे सरांना गायकवाड सुभेदार मेजर इंडियन आर्मी यांचा देखील आपण या ठिकाणी शाल श्रीफळ जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये हा सत्कार आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. त्यानंतर आपले पालक रत्नेही मान्य श्री अभय आवटी सरांचा या ठिकाणी श्री सखारामजी आवटी सरांचा देखील आपण आपल्या शुभ हस्ते सत्कार करायचा आहे. कृपया शाल सरांकडे द्यायचा आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये टाळ्यांचा आवाज कमी होतोय. हात उंच हात उंच. त्यानंतर सरांना विनंती करतो की आपण मान्य श्री बेलोटे सरांचा आदरणीय संस्थेच्या अध्यक्षा सौ सविता म्हस्के मॅडम यांना विनंती करतो की आपण अवॉर्ड मॅडम यांचा सत्कार या ठिकाणी आपण शाल पुष्पगुच्छ व श्रीफळ सत्कार करत आहोत. टाळ्या 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 टाळ्या. टाळ्यांचा आवाज हा हार्दिक असं स्वागत करूयात. मान्यवरांना विनंती आहे की आपण स्थानापन्न व्हायचं आहे. रेजर स्थापित करावं. आदरणीय म्हस्के सर. बघण्यासाठी म्हणून जर महाराष्ट्रात कोण वक्ता असेल तर त्यांचं नाव घेतलं जातं. माननीय प्राध्यापक नितीनजी बानगुडे पाटील त्यांचं मी विद्यालयाच्या वतीनं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाला माझे स्नेही मित्र सुरेशजी, त्यानंतर संजयजी वाघमारे, त्यानंतर अभयजी, त्यानंतर सखाराम सेठ आवटी, त्यानंतर भास्कर गायकवाड, बेलोटे सेठ, या विद्यालयाचे उपप्राचार्य सन्माननीय काकडे सर, गायकवाड मॅडम, दीपक सर, सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो आहे. आणि आपण उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे आभारही मानत आहे. खरं तर मी प्रस्तावित करावं दीपक सर असं काही नाही, कारण हे बाकीचे जे मंडळी सर सोडून इथं बसलेले इथे हे सगळ्याचे साक्षीदार आहे. आणि मी जर का प्रस्तावित करायला लागलो तर ते म्हणतील आता हे परत परत सर आम्हाला ऐकवायचं का. त्याच्यापेक्षा मी मगाशी जेव्हा 5-10 मिनिटं मला मिळाली तेव्हा शाळेचं प्रस्तावित सरांशी केलेलं आहे. मी बानगुडे सरांची 2-3 वेळा बोललेलो आहे. शाळेची थोडक्यात माहिती मी त्यांना दिलेली आहे. फक्त एकच सांगतो का सर, यामध्ये जी 12वीची मुलं आहेत ती अशी आहे की ती सीएटीला सुद्धा सर 100% पर्सेंटाईल आणणार आहे. नीटमध्ये सुद्धा ही 2-4 मुलं बीजे सारखे कॉलेज गाठवणार आहे. आणि स्कॉलरशिप मध्ये सर आमचा जिल्ह्यात पहिला असतो, आमचा राज्यात तिसरा असतो, आमचा राज्यात पहिला ह्या वर्षी असणार आहे. मी आताही सांगतो. म्हणजे सातारामध्ये माझे नेहमी 2-4 मुलं असतात. याचे 2 मुलं सर एनडीए मध्ये गेले भास्करचे, आणि ते दोन्ही आता 3 टर्म पूर्ण होऊन लेफ्टनंट कर्नल म्हणून जॉईन होणार आहे. आणि असा हा माझा प्रवास आहे. 2च शब्दामध्ये सांगायचं झालं तर माझी ओपन हार्ट सर्जरी झाली आणि त्यानंतर मी विद्यालयाकडे आलो. राजकारणाला सोडून दिलं. हे सारे मित्र जे व्यासपीठावर बसलेले आहेत सर, हे सगळे हिच्या फाउंडेशन पासूनचे साक्षीदार आहेत. त्यामुळे मी आता वेगळं प्रस्तावित करत नाही. मी सरांशी बोललेलो आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा बानगुडे सरांचं आणि माझ्या सर्व मित्रांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो विद्यार्थ्यांच्या वतीनं. आणि आपण मूळ कार्यक्रमाकडे जाऊ त्या अगोदर मी फक्त विनंती करेन की सगळे यांच्या वतीनं सुरेश शेटनी 2 मिनिटं, सुरेश शेटनी 2च मिनिटं किंवा सर बोलणारच आहे. सरांना वेळ आहे आपले सगळे
तर सगळ्यांच्या वतीनं तुम्ही बोलले की आपण सरांना सुरू करायला सांगूया, तर मी विनंती करतोय सुरेश शेठला त्यांनी बोलावं. शैक्षणिक महोत्सव 2023-24 या कार्यक्रमाच्या निमित्तानं राज्यामध्ये तरुणाईला एक प्रेरणादायी मार्गदर्शन करणारे प्रसिद्ध असे व्याख्याते, शिवव्याख्याते आदरणीय प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील, पत्रकार संघाचे अध्यक्ष आमचे मित्र संजयजी वाघमारे, आमचे सहकारी अभिषेक आवटी, सखाराम आवटी, गायकवाड साहेब, तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आणि या शाळेला ज्यांनी प्रपंच म्हणून पाहिलं, तुमची घरी सुद्धा जितकी काळजी घेतली जात नसेल इतकी काळजी घेणारे व्यक्तिमत्व या शाळेचे संस्थापक, आमचे मार्गदर्शक आदरणीय गीतारामजी म्हस्के सर, शाळेचे अध्यक्ष, या शाळेचे सर्व सहकारी प्राध्यापक, गुरुजन आणि विद्यार्थी बालमित्रांनो, या ठिकाणी मी काही बोलावं अशी काही स्थिती नाही, कारण याच्यानंतर जे बोलणार आहेत तुम्ही त्यांचे भाषण आणि माझ्या भाषणाची तुलना करा आणि मग अजून माझं भाषण म्हणजे काय ऐकण्यासारखं नसेल अशी नंतर घरी जाताना तुम्ही तुलना कराल. त्याच्यामुळे मी काही फार बोलणार नाही, परंतु आपल्या तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यामध्ये एक चांगले विद्यार्थी घडवणारं संकुल ज्याच्याकडं जिल्ह्यातील अनेक लोक पाहतायत, अपेक्षेने पाहतायत, पारनेर तालुक्यातील पालकांची एक चढावड असते ती माझा मुलगा, माझा पाल्य हा पारनेर पब्लिक स्कूल या संकुलामध्ये, त्याला गुरुकुल म्हणलं तर जास्त संयुक्तिक ठरेल, कारण फक्त तुम्ही शैक्षणिक म्हणजे अकॅडमिक शिक्षण या ठिकाणी न देता वागण्याचं, बोलण्याचं, राहण्याचं असं सर्वांगीण विकास ज्या ठिकाणी घडला जातो, केला जातो, अशा संकुलात तुम्ही सर्वजण शिक्षण घेत आहात. मी सरांनी सांगितलं त्या पद्धतीने सरांचा प्रवास हा मी खूप पहिल्यापासून पाहिलेला आहे आणि त्यांच्या प्रवासामधली दिशेचा जो बदल आहे त्याला आपण एक योग्य दिशेला त्यांचं जाणं आणि त्याच्यानंतर या समाजकारणामध्ये त्यांचं या तालुक्याच्या प्रती असलेले हे, या संकुलाच्या निमित्तानं असलेले योगदान हे निश्चितपणे एक सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहे आणि मार्गदर्शक आहे. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. तुमच्या आता मला वाटतं 2-3 महिन्यामध्ये परीक्षा असतील, त्या परीक्षांसाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा देतो आणि तुमचं आयुष्य अशाच पद्धतीने संस्कारित आणि तुम्हाला भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीची दिशा आणि दशा तुमची असावी अशी आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा खूप खूप मला या ठिकाणी बोलावले म्हणून मान्यवरांचे, व्यवस्थापनाचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आतुरतेनं बसलेलो आहोत. त्या दिग्गज आपल्या भेटीला ज्या मुख्य कार्यक्रमाचे वक्ते माननीय श्री प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील सरांना मी विनंती करतो की वेळ न घालवता की इतिहासातले प्रसंग, व्यक्तिमत्व, चरित्र, ते चित्तथरारक प्रसंग, इतिहासाचा बोध घेऊन वर्तमान जोरदार टाळ्या, raise your hand. आपण किती उंचीवर पोहोचलो यावर आपलं यश ठरत नाही, त्या उंचीवर आपण किती जणांना घेऊन आलो यावर आपलं यश ठरतं. ज्यांना स्वतःच्या आयुष्यात हवी तेवढी वैयक्तिक उंची गाठता आली असती, पण या परिसरातल्या नव्या पिढीनं उंची गाठावी यासाठी शिक्षण क्षेत्रात येऊन ज्यांनी हे ज्ञानसंकुल उभारलं, त्या आदरणीय म्हस्के सर, सुरेशजी पठारे, संजयजी वाघमारे, अभयजी आवटी,
सखारामजी आवटी, भास्कररावजी गायकवाड, या ज्ञानसंकुलाचे प्राचार्य, शिक्षक आणि आपण सर्व विद्यार्थी मित्र. अनेक शाळांमध्ये जीवशास्त्र शिकवलं जातं, पण जीवनशास्त्र शिकवलं जात नाही. अनेक शाळांमध्ये चित्रकला शिकवली जाते, पण चरित्रकला शिकवली जात नाही. या ज्ञानसंकुलात आपल्याला जीवशास्त्राबरोबर जीवनशास्त्र शिकवलं जातंय. या ज्ञानसंकुलात आपल्याला चित्रकलेबरोबर चरित्रकला शिकवली जाते. त्यामुळे निश्चितपणे आपल्या उत्तम भविष्यासाठी सर्वोत्तम जे जे आहे ते आपल्याला इथं सगळं मिळतंय, याचा मनस्वी आनंद आहे. खरं तर आपल्यासारखे शालेय किंवा महाविद्यालयीन विद्यार्थी बघितले की मला माझ्या महाविद्यालयातले दिवस आठवतात. एके दिवशी मी माझ्या महाविद्यालयात गेलो आणि पक्या नावाचा माझा एक मित्र मला भेटला. मला तुला कळलं का? म्हटलं काय? म्हटलं कॉलेजमध्ये आज माझा सत्कार आहे. मला काय कळे ना, माझ्या बरोबर बेंचवर बसणारा पक्या अचानक सत्काराच्या पात्रतेचा कस काय झाला? मी त्याला विचारलं तुझा सत्कार काय? म्हटलं मी शास्त्रज्ञ झालो म्हणून माझा सत्कार आहे. मला पुन्हा काय कळे ना, SY मध्ये शिकणारा पक्या अचानक शास्त्रज्ञ कसा झाला? मी त्याला म्हणलं तू कुठला शोध लावलास? म्हटला मी शास्त्रज्ञ आहे हा शोध लावला. पण आता महाविद्यालयात सत्काराची तयारी चालू होती, त्यामुळे विश्वास ठेवणं भाग होतं. मी त्याला खोदून विचारलं, बाबा तू कुठला शोध लावला, तू शास्त्रज्ञ कसा झाला? त्यावर तो म्हटला माझं नाव काय? म्हटलं पक्या. पक्याचं उलट काय? म्हटलं कॅप. की कॅप इंग्रजी शब्द, त्याला मराठीत काय म्हणतात? म्हटलं टोपी. टोपीचं उलट काय? म्हटलं पिठो. पिठो हिंदी शब्द आहे, त्याला मराठीत काय म्हणतात? म्हटलं मारा. माराचं उलट काय? म्हटलं रामा. रामा म्हटलं प्रभू श्रीराम. ते कोण आहेत? म्हटलं देव. देवचं उलट काय? म्हटलं वदे. वदे संस्कृत शब्द आहे, त्याला मराठीत काय म्हणतात? म्हटलं बोले. आणि बोलेचं उलट काय? म्हटलं लेबो. तर लेबो हे शास्त्रज्ञाचं नाव आहे, ते माझ्या नावापासून सुरू झालंय म्हणून मी शास्त्रज्ञ आहे. पण मित्रांनो, हाच पक्याचा प्रकाश सावंत या नावानं शास्त्रज्ञ म्हणून काम करतोय, ही माझ्या दृष्टीने सगळ्यात मोठी अभिमानाची गोष्ट आहे. हेच वय असतं, हाच काळ असतो. याच काळामध्ये आपल्याला प्रेरणा हृदयामध्ये फिरता येतात, उर्मी भरता येतात, ऊर्जा निर्माण करता येते, काहीतरी करू पाहणार, करून दाखवणार स्वप्न याच काळात पाहता येतं. काहीतरी घडवावं, घडवून दाखवावं अशी चेतना तयार होती ती याच काळामध्ये. त्यामुळे सगळ्यात महत्वाचा आहे तो हा काळ महत्वाचा आहे. एक गोष्ट आपण कायम लक्षात ठेवली पाहिजे, या जगात जी जी मोठी माणसं झाली त्या मोठ्या माणसांच्या वाट्याला दिवसाचे 48 तास कधीच आले नाहीत. प्रत्येकाच्या वाट्याला 24 तासच आलेत. पण मिळालेल्या 24 तासाचा कोण कसा किती अचूकतेनं वापर करतो याच्यावर त्याचं यश ठरतं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. प्रत्येक क्षणाचं संधीत रूपांतर करता आलं पाहिजे आणि संधीचं सोनं बनवता आलं की मग यश जिंकता येतं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. कारण वेळ वाचवता येत नाही, वेळ साठवता येत नाही, वेळ गोठवता येत नाही, वेळ घड्याळ बंद करून थांबवता येत नाही, वेळ कुणाला उसना देता येत नाही आणि कुणाचा तासभर वेळ आपल्याला उधार घेता येत नाही. वेळ एकदाच हाताशी येतो. ज्याला तो वापरता आला, उपयोग करता आला त्याला अनुकूल परिस्थिती म्हटलं जातं. जर आम्ही वेळ वापरला नाही तर त्याला प्रतिकूल परिस्थिती म्हटलं जातं. परिस्थिती कधीच अनुकूल आणि प्रतिकूल नसते. आपण वेळेचा कसा वापर करतो याच्यावर ते अवलंबून असते. वेळेचं महत्व आणि मोल जर तुम्हाला या काळात कळालं तर तुम्हाला आयुष्याचं आणि तुमच्या भविष्याचं महत्व सहज कळेल. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. 5 वर्षाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर निवडणुकीत पराभूत झालेल्या एखाद्या उमेदवाराला विचारा 5 वर्ष किती महत्वाची, तो सांगेल तुम्हाला 5 वर्षाचं महत्व. 1 वर्षाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर नोकरीनं मिळालेल्या एखाद्या बेरोजगार युवकाला विचारा, तो नोकरी अभावी सगळा हिशोब मांडेल. महिन्याचा पगार, वर्षाचा पगार, एवढं माझं नुकसान झालं, मग तेवढी कळेल आम्हाला 1 वर्ष किती महत्वाचं. 1 महिन्याचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर मातृत्वाच्या वाटेवर असणाऱ्या एखाद्या स्त्रीला विचारा 9 महिन्यातला 1 महिना सुद्धा किती महत्वाचा. 1 आठवड्याचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर एखाद्या साप्ताहिकाच्या संपादकाला विचारा 1 आठवडा किती महत्वाचा. 1 दिवसाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर मजुरीनं मिळालेल्या एखाद्या मजुराला विचारा, तो सांगेल की मजुरी अभावी खोपट्यातली चूल ज्यावेळी पेटत नाही आणि चुलीतली आग ज्यावेळी पोटात पेटते त्यावेळी कळेल आपल्याला 1 दिवसाचं महत्व. 1 तासाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर जगचे त्या अलेक्झांडरला विचारा. जगाचा बादशाह होता, जगाचा सम्राट होता, पण मृत्यू शय्येवर पडला होता आणि आपल्या वैद्याकडे केविलवाणी प्रार्थना करत होता की फक्त एक तास
मला जगवा, फक्त 1 तास मला जगवा. त्या जगचे त्या अलेक्झांडरला विचारा 1 तास किती महत्वाचा. 1 मिनिटाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर ज्यावेळी विमान हल्ला झाला, तो विमान हल्ला होण्यापूर्वी त्या इमारतीतनं फक्त 1 मिनिट आधी सुरक्षित बाहेर पडलेल्या एखाद्या इस्माला विचारा 1 मिनिट किती महत्वाचा. आणि 1 सेकंदाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर ऑलिम्पिक मध्ये फक्त 1 सेकंदासाठी सुवर्ण पदक हुकलेल्या एखाद्या धावपटूला विचारा 1 सेकंद किती महत्वाचा. म्हणजे सेकंदा, मिनिटा, तासाचं मोल जर एवढं असेल तर आपल्या आयुष्याचं मोल आणि महत्व किती असेल हे आम्हाला कळालंच पाहिजे. कारण ज्याला वेळेचं मोल कळालं त्याला खऱ्या अर्थानं आयुष्य कळालं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि हेच वय आहे, हाच काळ आहे. या काळामध्ये जर तुम्ही तुमच्या ध्येयाच्या दिशेनं स्वतःला झोकून दिलं तर वाटेल तेवढं यश तुम्ही मिळवू शकता. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, जेवढ्या लवकर ध्येय ठरवाल आणि जेवढ्या लवकर त्या ध्येयाचा पाठलाग सुरू कराल तितक्या अधिक उंचीवर तुम्ही जाल. सचिन तेंडुलकरला इयत्ता 4थीत कळालं आपण उत्तम फलंदाजी करू शकतो. त्याच्या वडिलांनी सांगितलं तू तेच कर. 4थीत सुरुवात केली सचिन तेंडुलकरनं आणि तो जागतिक कीर्तीचा फलंदाज झाला. इरफान पठाणला 9वीत कळालं आपण उत्तम गोलंदाजी करू शकतो. त्यांनी 9वीतनं सुरुवात केली, तो भारतीय संघात गेला. पण सचिन तेंडुलकर एवढी प्रसिद्धी मिळवू शकला नाही का, सुरुवात काही उशिरा झाली. जितक्या उशिरा सुरुवात कराल हाताशी काही लागणार नाही, जितक्या लवकर सुरुवात कराल तितक्या अधिक उंचीवर पोहोचाल. सगळ्यात महत्वाची गोष्ट ठरवून घ्या. काय करायचंय ठरवून घ्या. सगळ्यात महत्वाचं कुठे जायचंय ठरवून घ्या. मग प्रवासाला सुरुवात करता येते. पण कुठेच जायचं हे जर ठरलेलं नसेल तर कुठल्या दिशेला जायचं हे कळत नाही, रस्ता कुठला पकडावा हे समजत नाही आणि मार्ग कुठला निर्माण करावा याचाही पत्ता लागत नाही. पहिली गोष्ट आहे ठरवून घ्या. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, तुमच्यात सगळ्या गोष्टी आहेत. असं कधीच होत नाही की तुमच्यात एखादी गोष्ट नाही, अजिबात नाही. कारण मानवी व्यक्तिमत्वाचे संशोधक आणि जीवशास्त्रीय अभ्यासक असं सांगतात की नुकतंच जन्माला आलेलं एखादं नवजात बाळ तुम्ही आम्हाला आणून द्या आणि त्याला काय बनवायचंय ते सांगा, आम्ही त्याला हवं ते बनवून देतो. म्हणजे हवं ते बनवता येतं. डॉक्टर बनायचंय बनवू शकता, इंजिनियर बनायचंय बनवू शकता, चित्रकार बनायचंय बनवू शकता, नाटककार बनायचंय बनवू शकता, अभिनेता बनायचंय बनवू शकता, शास्त्रज्ञ बनायचंय बनवू शकता, क्रिकेटपटू बनायचंय बनवू शकता. तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही बनवूच शकता. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. ओल्या मातीच्या गोळ्याला जर हवा तसा आकार देता येत असेल तर जिवंत हाडामांसाच्या गोळ्याला सुद्धा हवा तसा आकार देता येतो. फक्त माती ओली हवी आणि वय संस्कार क्षम हवं. हे सगळ्यात महत्वाचं. तुम्ही तर त्याच वयात आहात की ज्या वयामध्ये तुम्हाला हे सगळं ठरवता येईल काय करायचं आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. 12 वर्षाचे होते शिवाजी महाराज आणि त्याचवेळी शहाजीराजांनी मासाहेब जिजाऊंनी निर्णय घेतला. थोरले पुत्र संभाजीराजे शहाजीराजांसोबत बेंगलोरातच राहतील, ते कर्नाटकात राज्य विस्तार करतील आणि धाकटे शिवबाराजे मासाहेब जिजाऊंच्या बरोबर महाराष्ट्रात म्हणजे पुण्यात येतील आणि ते महाराष्ट्रात स्वराज्य उभा करतील. 12 वर्षाचं वय आहे. ठरवून घेतलं काय करायचं आहे. आणि हे 12 वर्षाचे शिवाजी महाराज मासाहेब जिजाऊंबरोबर बेंगलोरातनं पुण्याकडे यायला निघाले. त्यावेळी एका पित्याने या 12 वर्षाच्या पुत्राला काय द्यावं. आम्ही सहलीला निघालो की आम्हाला काय देतात द्यावा. आई काय सांगते, नीट जा नीट ये, बसमध्ये मधल्या सीटवर बस. बाळ म्हणतं का नाही, पुढलं कुणी ठोकलं तरी तू सुरक्षित, मागणं कुणी धडकलं तरी तू सुरक्षित, तू जगला पाहिजे. मग 12 वर्षाच्या शोभाराजांना त्यांच्या वडिलांनी काय सांगितलं, काय दिलं जाताना. आपल्या या 12 वर्षाच्या पुत्राला शहाजीराजांनी स्वप्न दिलं, ध्येय दिलं, महत्वाकांक्षा दिली. स्वतः शहाजीराजांनी संस्कृत मधून तयार केलेली मुद्रा आपल्या या पुत्राला दिली. काय होतं मुद्रा, प्रतिपच्च चंद्र लेखेवर वर विष्णू विश्ववंदिता शहसुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. एक पिता काय सांगतो 12 वर्षाच्या पुत्राला, काय सांगतो पिता, प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे तुमचं राज्य वाढत जाईल आणि एक दिवस ते विश्वाला वंदनीय होईल. अजून शिवबाराजे बेंगलोरात आहेत, पुण्यात जायचंय, स्वराज्याला सुरुवात व्हायची आहे, तरी पित्याला खात्री आहे तुम्ही राज्य निर्माण कराल. काय विश्वास आहे. मी कायम सांगतो, आपल्या पोरांच्या चुका काढण्यापेक्षा त्यांचं कौतुक करायची संधी शोधत चला, म्हणजे पोरं इतिहास घडवतील.
आणखी काय दिलं शहाजीराजेनं? छोटं मंत्रिमंडळ दिलं. राजा तुम्हाला तुमचं स्वतःचं उद्या मंत्रिमंडळ उभा करायचं आहे, आणि कोण विश्वास, कोण खात्री आणखी? शहाजीराजे असं म्हटले का हो? जमेल का? कराल का? होईल का? नाही, जमणारच, होणारच. तुम्ही उभारलेलं राज्य विश्वाला वंदनीय ठरणारच. कोण खात्री आहे? आणखी काय दिलं? भगवा ध्वज दिला आणि सांगितलं उद्याच्या उभा राहणारा तुमच्या स्वराज्याचा हा भगवा दौलता ध्वज बनवू द्या. पण त्याच वेळी शहाजीराजे म्हणाले, पण लक्षात घ्या शुभाराजे, हा भगवा साधा नाही, कुणालाही पेलता येत नाही. त्यासाठी मनगटात रग आणि छातीत धग असावी लागते. कारण हा भगवा आहे प्रभू श्री रामचंद्रांचा. हा भगवा भगवान श्रीकृष्णांचा. हा भगवा रामकृष्ण हरी म्हणत वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांचा. हा भगवा हर हर महादेव म्हणत रणांगणावर उतरणाऱ्या धाराकरांचा. हा भगवा शौर्याचा, पराक्रमाचा. हा भगवा त्यागाचा आणि भगवा समर्पणाचा. राजे, हा भगवा पडकत राहू द्या. एका पित्यानं आपल्या पुत्राला यशाचं सूत्र सांगितलं. काय सांगितलं? शौर्य गाजवावं लागेल, पराक्रम दाखवावा लागेल, त्याग करावा लागेल, समर्पण द्यावं लागेल. तेव्हा ध्येय पूर्ण होईल. कोण यशाचं सूत्र आहे? पण सगळ्यात महत्वाची गोष्ट ध्येय ठरवा. काय करायचं आहे ठरवून घ्या. जे हवं ते, जे वाटेल ते. 12व्या वर्षी शिवबाराजांना ध्येय मिळालं. 12व्या वर्षी 1646ला त्यांनी स्वराज्याची सुरुवात केली आणि 1674ला महाराजांनी ते ध्येय पूर्णही केलं. महाराजांचा राज्याभिषेक झाला. अवघ्या 35 वर्षात महाराजांनी स्वतःचं ध्येय गाठलं. जगाच्या पाठीवर सगळ्यात कमी कालावधीत घडलेली ही क्रांती आहे. सगळ्यात कमी कालावधीत ध्येय ठरलं की मग ध्येयाचा पाठलाग करत राहायचं, झोकून द्यायचं, समर्पण द्या. तुमचं ध्येय काय आहे ठरवा आणि मग पाठलाग करत राहा. सगळ्यात महत्वाची गरज आहे त्याची. फक्त एक गोष्ट अलीकडे अशी आहे की आमच्या ग्रामीण भागातल्या मुलांच्या मध्ये न्यूनगंड आहे. आम्हाला जमेल का, आम्हाला होईल का. सगळ्यात मोठी गोष्ट तुम्हाला एकच सांगतो, क्षमता प्रत्येकाच्या अंगी असते. त्या क्षमतेचं पात्रतेत रूपांतर करता आलं की योग्यता कमावता येते. फक्त त्याचं पात्रतेत रूपांतर करता यायला. हल्ली आमच्याकडे अडचण अशी झाली आहे, सगळ्यात महत्वाची. तुम्ही घरात कधीतरी बघितलं असेल, लहान मूल असतं, रांगत असतं, आई स्वयंपाक करत असते आणि आईचं लक्ष नाही बघून ते रांगणार पोर हळूच अंधाराच्या दिशेनं झेपवायला लागतं. आईचं लक्ष जाताना आई सांगते, ए नको जाऊ, अंधारात भाऊ असतो, नाही जायचं. तू तिथंच तो बघतो. परत आई स्वयंपाकाला लागते. आईचं लक्ष नाही ते बघतं, परत अंधाराकडे रांगत जायला सुरुवात करतं. म्हणजे कुतूहल त्याच्यात आहेच. उजेडात काय आहे त्याला दिसतंय, पण अंधारात काय आहे याची जिज्ञासा त्याच्यात आहेच. धाडस तर आहेच त्याच्यात. तुम्ही कधी बघा, लहान मूल झाडाला पटकन पकडतं, मोठ्या माणसानं झाड धरून दाखवावं. धाडस जन्मजात आहे, असतंच प्रत्येकात. आईचं लक्ष नाही बघून ते परत तिसऱ्यांदा अंधाराकडे झेपावतं. मग मात्र आई संतापते, उठते, त्या पोराला उचलते आणि सरळ लांब नेऊन ठेवते. मग ते सांगितलं नाही जायचं, भाऊ असतो अंधारात, नाही जायचा. त्या मुलाच्या अर्धजागृत मनावर कायमचा संस्कार होतो, अंधारात भाऊ असतो. पट्ट्या पुढं 2 पोरांचा बाप झाला तरी अंधारात जात नाही. दोष त्याचा आहे का? त्याच्यावर संस्कारच झाला, अंधारात भाऊ असतो. बरं, एवढ्या संख्येनं तुम्ही इथं बसलाय, कधी कुणी भाऊ बघितलाय का? मग नसलेला भाऊ आमच्या डोक्यात का घेतो? कशासाठी? यश आणि अपयश यांच्यामध्ये फक्त भीती उभं असते, दुसरं काहीच नाही. तुमच्या अपयशाला सगळ्यात महत्वाचं कारण भीती. तुमच्या मनात उभा राहिलेला भाऊ. शाळेत आलेला पोरं सांगतात, इंग्रजी फार अवघड आहे. अरे तू शिक तरी, आधीच कुठे अवघड आहे? नाही, गणित भयानक आहे. अरे तू सोडवलेस का? हे आधीच भाऊ तयार केले जातात आणि मग आमची पोरं मागं सरतात. ही सगळ्यात महत्वाची अडचण आहे. भीतीवर विजय मिळवायचा एकच मार्ग आहे, आक्रमण. कशाची भीती वाटतेय त्याच्यावर सरळ आक्रमण करा. बस,
सगळ्यात महत्वाची गोष्ट, इंग्रजी अवघड चालताय ना, सतत इंग्रजीचाच पाठलाग करा. इंग्रजी शरण आलं पाहिजे तुम्हाला. गणित अवघड वाटतंय ना, गणिताचाच पाठलाग करा. गणित शरण आलं पाहिजे. बोला हुजूर. बळ नाही काढायचं त्याच्यापासून, ज्याच्याशी भीती वाटते ती सामोरं जायचं त्याला. स्वामी विवेकानंद एकदा मंदिराच्या पायऱ्यावरनं निघाले होते आणि आजूबाजूला काही माकडं त्यांच्या अंगावर झेपावली. तसे स्वामीजी सरळ पळत पाठीमागं पळत सुटले. एका साधूने बघितलं, साधून हे थांब, पळू नकोस, समोराचा समोराचा. स्वामी विवेकानंद वळाले आणि त्या माकडांच्या दिशेनं चालायला लागले. स्वामीजी आपल्याकडे येतात हे माकडाने बघितलं आणि माकडं धूम पळत सुटली. स्वामी विवेकानंद सांगतात, तुम्ही संकटापासून पळ काढायला लागलात तर संकट तुमचा पाठलाग करत तुमच्या मागे येतील. पण तुम्ही जर संकटाला सामोरे जायला लागलात तर संकट तुमच्यापासून लांब पडतील. सामोरं जा, हे खरंच सामोरं जा. या जगात अशक्य काहीच नाही. अशक्य हा शब्द फक्त मूर्खांच्या शब्दकोशात असतो असं नेपोलियन सांगतो. काही अशक्य नाही. या जगात तुम्हाला बाहेरून कुणीच मर्यादा घालू शकत नाही. या जगात तुम्हाला बाहेरून कुणीच बंधनं घालू शकत नाही. या जगात तुम्हाला दुसरं कुणीही पराभूत करू शकत नाही. या जगात फक्त तुम्हीच तुम्हाला पराभूत करू शकता. या जगात दुसरं कुणीही तुम्हाला विजयी करू शकत नाही. या जगात फक्त तुम्हीच तुम्हाला विजयी करू शकता. सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुमच्या यशाला तुमच्या अपयशाला फक्त तुम्हीच कारणीभूत असता, दुसरं कुणीही नाही. काय लोक सांगतात नाही आमची परिस्थिती नव्हती. हो तू गप. मला भयान राग येतो असल्या माणसांचा. आमची परिस्थिती नव्हती. हो, परिस्थिती माणसाला घडवती नाही आणि परिस्थिती माणसाला बिघडवती नाही. माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो. ही सगळ्यात महत्वाची वस्तुस्थिती आहे. सगळ्यात काय सांगतात नाही आम्ही गरीब आहे ना. अरे चांगला आहे ना, श्रीमंत व्हायला तुला मिळालेली ही सर्वोत्तम संधी आहे. नाही मला जरा डोकं कमी आहे. चांगला आहे ना, विद्वान व्हायला तुला मिळालेली ही सर्वोत्तम संधी आहे. स्वतःच्या कमतरतांना स्वतःची बलस्थानं बनवा आणि त्या बलस्थानाच्या बळावर स्वतःच्या कर्तृत्वाचा महाराजांकडे काय होतं? सैन्य होतं, सामर्थ्य होतं, संपत्ती होती, काही नाही. म्हणूनच शून्यातनं विश्व उभा करणारे राजे असं मी महाराजांचं वर्णन करतो. म्हणजे महाराज शून्यातनं राज्य उभा करतात आणि आमच्याकडे मात्र सगळं रेडीमेड तयार असताना आमच्या हातनं काही होत नाही. नाहीतर एखाद्याला ढाल द्यावी, तलवार द्यावी, एवढंच काय त्याला घोड्यावर नेऊन बसवावा, त्याच्या पुढे जाऊन त्याला रणांगणात नेऊन सोडावा आणि मग म्हणावं लेका आता तरी लढ, तरी पठ्ठ्या निवांतच. अरे लढकी घेऊन तो लढू कसा? एक हातात ढाल आहे, दुसऱ्या हातात तलवार आहे, दोन्ही हात एंगेज आहेत, लढणार कसा? आणि मग निदान पळून तरी जा. पळून तरी कसा? घोड्यावर बसलो दिसत नाही का? सो बाजूने अडचण आहे वो आमची. मुंगी बघितली? मुंगी केवढीशी, तिचं डोकं केवढंस, डोक्यातला मेंदू केवढासा, तरी पण त्या मुंगीला बरोबर कळतं कुठल्या गावातल्या कितव्या आळीतल्या, कितव्या घरातल्या, कितव्या खोलीतल्या, कितव्या कापडावरच्या, कितव्या फळीवर किती नंबरचा साखरेचा डबा आहे. सांगावं लागत नाही, रस्ता दाखवावा लागत नाही. मुंगी कणभरच असते पण महिनाभरात मनभर साखर पस्त करते. अरे एवढीशी मुंगी जर एवढं कार्य उभा करत असेल, आपल्याला अडचण काय आहे? आम्ही कारण कसली? स्वतःला बांधून घेऊ नका फक्त बस. बाहेरून कोणी बांधत नाही, तुम्ही स्वतःला बांधून घेता. तुम्ही हत्तीचं पिल्लू बघितलंय? माहू त्याला लोखंडी साखळदंडाने बांधून ठेवतो. त्या हत्तीचं पिल्लू निसटायचा प्रयत्न करतं, सुटायची कोशिश करतं, सगळी ताकद लावतं, पण तो साखळदंड तोडणं त्याला शक्य होत नाही. शेवटी प्रयत्न करून थकतं, दमतं आणि मनाशी ठरवून टाकतं आपण इथून निसटू शकत नाही. हा साखळदंड तोडणं आपल्याला शक्यच नाही. तेच हत्तीचं पिल्लू मोठं होतं, बलाढ्य होतं, अफाट ताकदीचं होतं. आणि या बलाढ्य मोठ्या हत्तीला माहूत कधीच साखळीनं बांधून ठेवत नाही. तुम्ही कधी बघा, मोठ्या हत्तीच्या पायात साखळी फक्त सोडलेली असते, बांधलेली नसते. कुणीतरी एखादा सांगतो माहूताला, अहो तुम्ही एवढ्या बलाढ्य हत्तीला बांधून ठेवत नाही. माहूत म्हणतो मी त्याला बांधून ठेवायची गरजच नाही, कारण हत्तीनं स्वतःला बांधून घेतलंय, आपण इथून निसटू शकत नाही. तुम्ही स्वतःच बांधून घेता, आपल्याला जमणार नाही किंवा आपल्याला जमेल, बाकी कुणाच्या ताकद नाही तुम्हाला बांधून ठेवायची. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती सगळ्यात. अहो बघा ना, रस्त्यावरच्या विजेच्या दिव्याच्या खांबाखाली बसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अभ्यास केला.
आणि रस्त्यावरच्या विजेच्या खांबाखालून ते गेले ते थेट अमेरिकेच्या कोलंबियाच्या विद्यापीठात. आज अमेरिकेच्या कोलंबियाच्या विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर लिहिलंय, शतकातील सर्वोत्तम विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रचंड बुद्धिमान, प्रचंड विद्वत्ता, फाट स्मरणशक्ती. त्यांना जर कुणी विचारलं की 10 वर्षापूर्वी तुम्ही हे पुस्तक वाचलेलं, त्या पुस्तकातल्या 302 नंबरच्या पानावरच्या दुसऱ्या पॅरेग्राफ मधली 4थी ओळ काय आहे, 10 वर्षांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अचूक सांगायचे. लोक म्हणायची काय बुद्धिमत्ता आहे, काय स्मरणशक्ती आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगायचे, माझ्या परिस्थितीनं मला दिलेली ही देणगी आहे. कारण माझी परिस्थिती अत्यंत हलाखीची होती, अत्यंत गरिबीची होती. माझ्या वडिलांकडे पुस्तकं घ्यायला पैसे नसायचे. त्यावेळी एखादं पुस्तक माझ्या हातात पडायचं आणि मी समजून जायचो, आज हे पुस्तक आपल्या हातात पडलंय, परत कधी हातात पडेल का नाही माहिती नाही. त्यामुळे आत्ताच वाचताना असं वाचूया की आयुष्यात या पुस्तकाची पुन्हा गरजच पडता कामा नये. ठरवता येतं स्वतःला, हवं तसं ठरवता. लाल बहादूर शास्त्री शाळेला जायचे, पण मध्ये गंगा नदी व्हायची, परिस्थिती हलाखीची. गंगेच्या काठावर लाल बहादूर शास्त्री उभा राहायचे. कुणीतरी नाविक म्हणायचा, रे चल ना, येतोयस ना शाळेला. लाल बहादूर म्हणायचे, नाही तुम्ही जा. का रे? नाही, तुम्हाला द्यायला पैसे नाहीत. अरे उद्या देशील ना. आई म्हणते, नाही, आपल्या उधारीचं ओझं दुसऱ्याच्या डोक्यावर नको, आपलं ओझं आपणच व्हायचं, तुम्ही जा. नौका निघून जायची. लाल बहादूर शास्त्री मग अंगावरचे कपडे काढायचे, त्या कपड्यात वह्या पुस्तकं ठेवायचे आणि त्याचं मुंडाचं करून ते डोक्याला बांधायचे आणि सरळ गंगा नदीत उडी घ्यायचे आणि पोहत पोहत पलीकडच्या किनाऱ्यावर जायचे. किनाऱ्यावर परत कपडे घालायचे, वह्या पुस्तकं हातात घ्यायचे आणि शाळेत पोचायचे. पैसे नाहीत म्हणून गंगा नदी पोहून शाळेला जाणारे लाल बहादूर शास्त्री या देशाचे पंतप्रधान झाले. एपीजे अब्दुल कलाम रामेश्वरमला वर्तमानपत्र वाटायची कामं करायची. परिस्थिती गरिबीचीच होती, हलाखीचीच होती. पण पेपर वाटणारे एपीजे अब्दुल कलाम या देशाचे राष्ट्रपती झाले. परिस्थिती कधीच आडवी अजिबात. रिहा बुलोज नावाची फिलिपाईन्स मधली 11 वर्षाची मुलगी शाळेच्या धावण्याच्या स्पर्धेत ती पहिली आली आणि त्यामुळे तिची निवड धावण्याच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली. ज्या दिवशी निवड झाली ती धावत धावत आनंदात आपल्या वडिलांकडे आली, बाबा धावण्याच्या स्पर्धेसाठी माझी राष्ट्रीय पातळीवर निवड झाली. वडिलांनी जवळ घेतलं, डोक्यावरून हात फिरवला, खूप छान बेटा, अभिनंदन. आणि त्याच वेळी ते रिहा आपल्या वडिलांना म्हणाली, पण बाबा आता राष्ट्रीय स्पर्धेत धावायचं आहे, मला धावण्याचे बूट हवेत. बाबा स्पोर्ट शूज घ्या ना. वडिलांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला, बाळा घेऊया, धावण्याचे बूट घेऊया तुला. ती आनंदली, सरावाला निघाली, सराव करत राहिली. आता राष्ट्रीय स्पर्धा 4 दिवसावर आली आणि त्या दिवशी ती पुन्हा वडिलांकडे आली, बाबा स्पर्धा 4 दिवसावर आली आहे, स्पोर्ट शूज घेतो म्हटलेला, शूज लागतील ना बाबा, घ्या ना. तसं वडिलांच्या डोळ्यात पाणी तरळ. त्याला म्हटले, बेटा या महिन्याचा पगार नाही झाला, तुला धावण्याचे बूट घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नाही, मी नाही घेऊ शकत बूट. तर ह्याच्या डोळ्यात अश्रू तरळले. पण आता बूट नाही तर मी पळणार नाही असं नाही म्हणाली ती पुन्हा सरावाला निघून गेली, सराव करत राहिली. राष्ट्रीय स्पर्धा सुरू झाली. त्या मैदानामध्ये सगळ्या स्पर्धकांबरोबर ही रिहा बुलोज नावाची 11 वर्षाची मुलगी सुद्धा उभा राहिली. आजूबाजूचे सगळे स्पर्धक स्पोर्ट शूज घातले, स्पोर्टचे कपडे घातले आणि त्यांच्या रंगात अनवाणी पायाची ही रिहा बुलोज. एक वेळ तिने आजूबाजूच्या स्पर्धकांवर नजर फिरवली, प्रत्येकाच्या पायात स्पोर्ट शूज. तिला कसं तरी वाटलं, क्षणभर बाजूला झाली आणि जखमेवर बांधायच्या पट्ट्या तिने आपल्या स्वतःच्या पायावर बांधल्या बुटासारख्या आणि त्याच्यावर लिहिलं नाईके. या नाईके जणू काय आपण नाईकेचेच बूट घातले आणि जखमेच्या पट्ट्या पायाला बांधून तिच्या स्पर्धेत पळायला उभा राहिली. स्पर्धा चालू झाली आणि भयान पळत राहिली रिहा. तिचं लक्ष फक्त एक होतं, जिंकायचंय, विजय मिळवायचा. पळत राहिली वारासारखी, तीरासारखी. 100 मीटर, 200 मीटर, 400 मीटर, 1500 मीटर सुद्धा ती जिंकली. तिनं 4 सुवर्ण पदक कमावली. ती रिहा बुलोज सांगते, परफॉर्मन्स तुमच्या बुटात नसतो, परफॉर्मन्स
तुमच्या डोक्यात असतो. वेग बुटामुळे येत नाही, वेग तुमच्या जिद्दीमुळे येतो. तुमच्या पायात बुटकी आहेत की नाही काही फरक पडत नाही. ध्येय ठरलंय, जिंकायचं या जिद्दीनं तुम्ही पाहताय, बस तेवढं पुरेसं आहे. कारण सांगत नका बसू, सबबी सांगत तर अजिबात नका बसू. स्वतःच्या चुका लपवण्यासाठी माणसं सबबींचा आधार घेतात. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, अजिबात नाही कारणच द्यायची नाही. विषयच थेट सुरुवात करा. एकदा ध्येय ठरलं ना, सुरुवात करा. सगळ्या क्षमता तुमच्या. पण अलीकडची आमची अडचण अशी आहे की आपल्यात क्षमता आहेत हेच या पिढीला माहित नाही. परवा एका विद्यार्थ्याला मी विचारलं, काय रे 100 मीटर पळशील का? तो 5 मिनिटं माझ्याकडेच बघत बसला. अरे म्हटलं 100 मीटर पळशील का? मग तिने हळूच विचारलं 100 मीटर म्हणजे किती? मग माझ्या लक्षात आलं काय झालंय ते. मी त्याला म्हटलं, अरे काय खेळबीळ खेळतोस का नाही? मला सगळे खेळ खेळतो, क्रिकेट खेळतो, फुटबॉल खेळतो, व्हॉलीबॉल खेळतो, बॅडमिंटन खेळतो. म्हटलं एवढे सगळे खेळ खेळतो, दिवसभर मैदानावर असतोस का काय? तो म्हणला मैदानावर नाही, मोबाईलवर खेळतो. मग म्हटलं बरोबर आहे, तुला 100 मीटर कळणारच नाही. मग त्याला म्हटलं इथून तिथपर्यंत जे अंतर आहे त्याला 100 मीटर म्हणायचं, पळशील का? म्हणला करतो प्रयत्न. अरे 100 मीटर पळायचं, तुला काय 5 किलोमीटर सांगतोय का? पळशील का? करतो ना प्रयत्न. बरं मला सांग, ते 100 मीटर अंतर पार करायला तुला किती वेळ लागेल? तो 5 मिनिटं परत अंतरच बघत बसला. अरे सांग ना किती वेळ लागेल 100 मीटर पळायला? मग म्हटला 5 मिनिटं तर लागतील. 5 मिनिटं? अरे ऑलिम्पिकचं हुसेन बोल्टचं रेकॉर्ड 9.98 सेकंदाचा आहे. हुसेन बोल्टला 100 मीटर पळायला 10 सेकंद लागतात. तू 15 सेकंद म्हण, 20 सेकंद म्हण, 25 सेकंद म्हण का 5 मिनिटं? माझं मला माहिती आहे ना. अरे किती लागेल वेळ सांगितलं ना, 5 मिनिटं लागतात. तेवढ्या त्याचा मित्र धावत आला, एक पळ कुत्र पिसाळलंय, इतक्या भयान वेगात पळत सुटला. 7 सेकंदात 100 मीटर. मी त्याला म्हटलं, लेका तू हुसेन बोल्टचं रेकॉर्ड मोडलंस, त्याला 10 सेकंद लागतंय, तू 7 सेकंदात पळलास. म्हटला मग कुत्र मागं लागलं. म्हणजे 7 सेकंदात 100 मीटर पळायची क्षमता तुमच्यात आहे. बाहेर कधी आली? संकट आलं तेव्हा. मग संकट चांगली आहेत का वाईट आहेत? संकटांचं स्वागतच करायला हवं. संकट तुम्हाला अडवायला येत नाही, संकट तुमची उंची वाढवायला येतात. अडथळे तुम्हाला थांबवायला येत नाही, अडथळे तुमच्यातल्या क्षमता बाहेर काढतात. अडचणी तुम्हाला रोखायला येत नाही, अडचणी तुमच्यातले कौशल्य बाहेर काढतात. संकट, अडथळे, अडचणी यायलाच हव्यात, कारण त्या तुम्हाला घडवतात. ही सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाची वस्तुस्थिती आहे. शांत समुद्र कधीही उत्तम खलाशी तयार करू शकत नाही. समुद्र उभारलेला असला, लाटावर लाटा कोसळत असल्या, वादळ वारं सुटलेलं असलं आणि अशा तुफानात जर तुम्ही तुमची नौका घातली तर तुमचा सगळा कस लागतो. आणि जर त्या सगळ्या संकटांशी झुंजत तुम्ही पलीकडच्या किनाऱ्यावर पोहोचलात तर तुम्ही उत्तम सर्वोत्तम बनले जातात. संकट यायला तरच आपण घडतो, हे सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाचं. त्यामुळे बाकीच्या गोष्टीचा विचार करायची गरज नाही. पटकन निर्णय घ्या. क्षमता तुमच्यात आहे, सामर्थ्य तुमच्यात आहे, कौशल्य तुमच्यात आहे. अडचणींना भिडायचं धाडस तुमच्यात आहे. भीतीवर आक्रमण करा आणि सरळ सुरुवात करा. पण सगळ्यात महत्वाची अडचण काय? सगळं ठरतं, सुरुवातच होत नाही. मी बऱ्याच मुला नाही ठरलंय, करणार आहे. कधी? उद्या. त्याचा उद्या उजडतच नाही. सगळ्यात मोठी अडचण आमच्या शिक्षण पद्धतीत अडचण आहे. ब्रिटिशांनी आमच्यावर 150 वर्ष राज्य केलं. त्यांना मालक बनवून राहायचं होतं, आम्हाला गुलाम बनवायचं होतं. म्हणून मॅकॅलरनं जी शिक्षण पद्धती बनवली तीच मुळात गुलाम बनवणारी. अजूनही आम्ही तीच शिक्षण पद्धती वापरतो. या शिक्षण पद्धतीमध्ये निर्णय क्षमता विकसितच होत नाही, ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे. कारण गुलामांनी फक्त आदेश पाळायचे असतात, स्वतः निर्णय घ्यायचा नसतो. त्यामुळे शिक्षण पद्धतीत निर्णय क्षमताच नाही विकसित होत, ही अलीकडची आमची सगळ्यात मोठी अडचण आहे.
निर्णय घेता आला पाहिजे, पटकन घेता आला पाहिजे. आणि काय आमची लोक निर्णय घेत नाहीत का? चुकला तर अरे चुकू देणं अडचण काय आहे? निर्णय चुकला तर अनुभव येईल आणि निर्णय बरोबर आला तर यश येईल. तोटा आहे कुठं? आणि निर्णय घ्यायला कामाला लागा. पण तरी पण माणसं निर्णय घेत नाहीत. मी वारंवार सांगतो, यशस्वी कोण होतं? जे योग्य निर्णय घेतात ते नव्हे, तर घेतलेला निर्णय योग्यच होता हे जे सिद्ध करतात ते. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. चंद्रावर पहिलं पाऊल कुणी ठेवलं? नील आर्मस्ट्रॉंग. पण खरंच नील आर्मस्ट्रॉंगच चंद्रावर पहिलं पाऊल ठेवणार होता का? याचं उत्तर आहे नाही. नाही. चंद्रावर पहिलं पाऊल ठेवणार होता एडविन सी अल्डारिन. तो चंद्र मोहिमेचा प्रमुख पायलट होता. तो अमेरिकेचा वैमानिक होता. स्पेस वॉकिंगचा त्याला अनुभव होता. एडविन सी अल्डारिन. पण त्याला सहाय्यक म्हणून दिला होता तो नील आर्मस्ट्रॉंग. तो अमेरिकेचा नौसैनिक होता. त्याला स्पेस वॉकिंगचा अनुभव नव्हता. तो को पायलट. हे अपोलो यान ज्यावेळी चंद्रावर पोहोचलं त्या नासाच्या स्पेस सेंटरवरनं पहिला संदेश आला, पायलट फर्स्ट. आणि एडविन सी अल्डारिन चंद्रावर पाय ठेवायला पुढे निघाला. पण पाय ठेवायच्या आधीच त्याच्या मनात गोंधळ सुरू झाला. मी चंद्रावर पाय ठेवला आणि चंद्राच्या वातावरणात मी जळूनच गेलो तर? मी चंद्रावर पाय ठेवला आणि चंद्राच्या गुरुत्वाकर्षणानं मला खेचूनच घेतलं तर? मी चंद्रावर पाय ठेवला आणि मी कुठेतरी फेकलो गेलो तर? तो त्याच विचारात होता. तोपर्यंत नासाच्या स्पेस सेंटरवरनं दुसरा संदेश आला, को पायलट नेक्स्ट. आणि नील आर्मस्ट्रॉंग पुढे झाला आणि कसलाही विचार न करता त्यांनी चंद्रावर पाय ठेवला. आणि चंद्रावर पाय ठेवणारा पहिला मानव म्हणून नील आर्मस्ट्रॉंग अजरामर झाला. एडविन सी अल्डारिन मध्ये क्षमता होती, कौशल्य होतं, सामर्थ्य होतं, अनुभव होता. तोच पाय ठेवणार होता. पण निव्वळ निर्णय घेता आला नाही. तो अडखळला, थांबला आणि तोपर्यंत नील आर्मस्ट्रॉंग पुढे झाला आणि कीर्तिमान बनला. संधी एकदाच येते. जो पकडतो तो यशस्वी होतो. जो विचार करत बसतो तो तिथंच राहतो. मागचा संधीचा फायदा घेऊन पुढे जातो. पटकन निर्णय घ्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट, सगळ्यात काही करायचं असेल पटकन. शिवाजी महाराजांकडे काय होतं? सैन्य असं काय 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 काय. मग महाराज असं म्हटले का, नाही बघू जरा सैन्य वगैरे 5-50 हजाराचा उभा करू, मग बघू स्वराज्याचं काही ते. नाही हो, निर्णय घेतला आणि सुरुवात केली. बस 1645 ला महाराजांनी राजगड ताब्यात घेतला. बेवसाऊ होता. म्हणजे राजगड घेतला तर तो बांधून काढायला हवा, बांधायचा तर पैसे हवेत होते महाराजांकडे. नाही. मग महाराज असं म्हटले का, नाही जरा थांबूया, फंड्स वगैरे आले की मग घेऊया राजगड. आता घेऊन तरी काय करणार? नाही, घेऊन टाकला पटकन महाराजांनी. आणि 1646 ला महाराजांनी तोरला. महाराजांना तोरण्यावर सोन्याच्या मोहरांनी भरलेले 7 हंडे सापडले आणि त्या संपत्तीतून महाराजांनी राजगड बांधून पूर्ण केला. महाराज सांगताय तुम्ही सुरुवात करा. जगदंबा आशीर्वाद घेऊन तुमच्या पाठीशी उभा असते. 1000 मैलाचा प्रवास एका पावलानं सुरू होतो. जो पहिलं पाऊल उचलतो तोच पोचतो. जो पाऊलच उचलत नाही तो कुठंच पोचत नाही. एका डोंगराच्या पायथ्याला मावळत्या वेळी एक सद्ग्रस्त उभा होता. मी तिकडून निघालो. त्याला विचारलं का थांबलाय? नाही, डोंगरावर जायचंय. म्हटलं जा ना. मग नाही, अंधार आहे ना. मग मी माझ्या हातातला कंदील त्याला दिला. म्हटलं आता जा. आणि मी आलो निघून. दुसऱ्या दिवशी पहाटे परत त्या डोंगराच्या पायथ्याला गेलो. तो सद्ग्रस्त तिथंच. म्हटलं अरे वा, जाऊन आला वाटतं. नाही, गेलोच नाही. म्हटलं का? अंधार आहे ना. अरे मग कंदील दिला होता ना. हो दिला होता ना, पण त्याचा उजेड फक्त माझ्या पायापुरताच पडतोय. मला किती लांब जायचं आहे? अरे भल्या माणसा, चालायला सुरुवात तर कर. उजेड आपोआप तुझ्या पावलाबरोबर येत राहील. सुरुवात करा. अडचण काय आहे? 1670 ला मोगल आणि मराठे प्रचंड संघर्ष सुरू झाला. मोगलांची फौज 5 लाख आणि महाराजांची 20,000. मग महाराज असं म्हटले का, त्यांची 5 लाख आपले 20,000, डिपॉझिट पण राहणार नाही, कशाला अर्ज भरा? नाही हो, पुढच्या पुढं बघू. 5 लाख तर 5, आपले 20 तर 20. सुरुवात तर करू. पुढचं पुढं. सैन्य उभा करायचं तर संपत्ती हवी. संपत्तीच नव्हती महाराजांकडे. महाराज म्हटले का संपत्ती आली की मग बघ. नाही, सुरुवात करू. युद्धाला तोंड फुटलं. आणि त्यात 1670 साली महाराजांनी प्रबळगड जिंकला. प्रबळगडाची पाहणी करायला महाराज पालखीत बसून गडावर निघाले. पालखीत बसलेल्या महाराजांच्या शेल्याचं एक टोक पालखीच्या बाहेर लोंबकळत होतं. प्रबळगडाच्या एका मार्गावरून जाताना महाराजांच्या
शेण्याचं ते लोंबकळणारं टोक तिथल्या बोरीच्या झाडाच्या फांदीच्या काट्यात अडकलं आणि महाराजांना ताण बसला. तसे महाराज म्हटले, पालखी थांबवा. पालखी थांबली आणि महाराज आपल्या सोबत्यांना म्हणाले, हे बोरीचे झाड आम्हाला काहीतरी सांगू पाहते आहे. हे बोरीचे झाड आमच्या पुढे जाण्यावर आक्षेप घेते आहे. हे बोरीचे झाड आम्हाला अडवते आहे. इथे काहीतरी आहे. खाना खाना खाना. माणसं कामाला लागली. त्या बोरीच्या झाडाजवळ खाण्याला सुरुवात झाली. 5-6 फूट लागले. एक दगडी भिंता लागली. उकरली. 27 घागरी आणि 4 कढया एवढं सोनं महाराजांना तिथं त्या संपत्तीतनं महाराजांनी मोगलांच्या विरोधातला संघर्ष आणखी गतिमान केला आणि यश मिळवलं. तुम्ही सुरुवात करा, सगळी सृष्टी तुमच्या पाठीशी उभा असते. एकदा सुरुवात केली की मग 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 अडचण येत नाही. पण तरी काही मुलं येतात कायम. मी एकाग्रच होत नाही. ध्येयाच्या दिशेनं जो झपाटल्यासारखा जातो ना, तो यशस्वी होतो. त्यासाठी निश्चय हवा. निश्चय तुम्हाला पुढे जाण्यासाठी प्रेरित करतो. निश्चयाचं दृढनिश्चयात रूपांतर झालं की मग झपाटलेपण येतं आणि हे झपाटलेपण मग तुम्हाला मागा फिरूच देत नाही. ते तुम्हाला ध्येयाच्या दिशेनं पुढे घेऊन जातं. निश्चय फार महत्वाचा आहे. ठरवून घ्या, पक्क ठरवून घ्या. यशस्वी कोण होतात? जे माघारी फिरत नाहीत. ते 5 किलोमीटरची शर्यत जिंकणाऱ्या धावपटूला विचारलं, तुझ्या यशाचं रहस्य काय? तो म्हटला, मी थांबलो नाही. न थांबणं हे यशाचं रहस्य आहे. कोलंबस भूमीचा शोध घ्यायला निघाला. समुद्रात वादळी वारा, अफाट लाटा, सगळे सोबती म्हणाले परत जाऊ. आणि कोलंबस म्हणाला, नाही, जोपर्यंत भूमीवर पाय ठेवत नाही तोपर्यंत मी परतणार नाही. त्या कोलंबसला अमेरिकेचा शोध लावला. त्या कोलंबसला विचारलं, तुमच्या यशाचं रहस्य? तो एवढंच म्हटला, माघार घ्यायची नाही. तुम्ही पराभूत होता म्हणून हरता असं नाही. तुम्ही माघार घेता म्हणून हरता, हे लक्षात ठेवायला हवं. किती वेळा पडला हे महत्वाचं नाही. तुम्ही किती वेळा उठून उभे राहिला हे फार महत्वाचं आहे. सगळ्यात गरजेचं. या जगात सगळ्यात सामर्थ्यशाली एक गोष्ट आहे, ज्याचं नाव आहे चिकाटी, ज्याचं नाव आहे चिवटपणा. सततचं सातत्य तुमच्यात तो चिवटपणा निर्माण करतो, ती चिकाटी निर्माण करतो. बस अवघड जातोय ना विषय, कळत नाही ना, लक्षात राहत नाही ना. मी वारंवार एकच सांगतो, आज एखादं पुस्तक हातात घ्या, वाचायला सुरुवात करा. ते पुस्तक संपवायला तुम्हाला 2 दिवस लागतील, लागू द्या. 3 दिवसांनी परत तेच पुस्तक हातात घ्या, परत वाचायला सुरुवात करा. तुमच्या लक्षात येईल. दुसऱ्या वेळी ती एका दिवसातच वाचून संपणार. परत तिसऱ्यांदा हातात घ्या, तुमच्या लक्षात येईल आता अर्धाच दिवस लागला. परत चौथ्यांदा हातात घ्या, तुमच्या लक्षात येईल तासातच संपलं. परत हातात घ्या, लक्षात येईल अर्ध्या तासातच संपलं. परत हातात घ्या, लक्षात येईल वाचायची गरजच नाही, सगळं पाठ आहे. सातत्य बस. करत राहा. पावसाचा किंवा पाण्याचा एक थेंब वज्रासारख्या कठीण दगडावर अखंडपणे पडत राहतो आणि एक दिवस तो वज्रासारखा दगड फुटतो. तो पाण्याच्या थेंबाने फुटतो नाही, सतत पडणाऱ्या त्याच्या सातत्याच्या सामर्थ्यानं तो फुटतो. या जगात जे सामर्थ्यानं जिंकता येत नाही ते तुम्हाला सातत्यानं जिंकता येऊ शकतं. सगळ्यात महत्वाची गोष्ट, सगळ्यात महत्वाचं सातत्य. बस थांबायचं नाही, अजिबात थांबायचं नाही. कुणीतरी एका तत्ववेत्याला प्रश्न विचारला, हे जग कधी संपेल? आणि तो तत्ववेत्ता म्हणाला, ज्या दिवशी एखादी मुंगी एकाच जागी निवांत आराम करताना तुम्हाला दिसेल त्या दिवशी समजून जा, जगाचा अंतकाळ जवळ आलाय. मला फक्त निवांताने आरामात बसलेली मुंगी दाखवा. चुकून दिसणार नाही. पावसाळ्याच्या 4 महिन्याची बेगणी करायला ती 8 महिने अविरत काम करत असते. अविरत. ती कधीच थांबत नाही. केवढा सजीव आहे. तुम्हाला माहितीये, मुंग्या आंधळ्या असतात. मुंग्यांना डोळे नाहीत, मुंग्या दृष्टीहीन आहेत, पण मुंग्यांची रांग कधी चुकत नाही. सकाळपासून संध्याकाळपर्यंत रात्री कधी तुमची नजर पडू त्या सतत काम करत असतात.
सतत कष्ट करत असतात. ते सातत्याचं कष्ट जर आम्ही केलं ना तर वाटेल ते कमावतात. पण काय काय म्हणतात, "हो, इतकं काम करायचंय, मरायचं का?" कामानं कधीच कुणी मरत नाही. माणूस कामाच्या ताणानं मरतो. आणि ताण कधी वाढतो? काम साठलं की. काम कधी साठतं? रेंगाळत ठेवलं की. रेंगाळत कधी ठेवतो? गांभीर्य नसलं की. गांभीर्य कधी नसतं? निश्चय नसला की निश्चय कधी नसतो? ध्येय नसलं की ध्येय कधी नसतं? आम्ही जगतो कशासाठी हेच माहिती नसलं. ठरवून घ्या आणि झपाटल्यासारखं आपल्या मागायला. अहो, एवढी जर ती मुंगी काम करते तर सकाळी जन्माला आलेली मुंगी दुपारी मरायला पाहिजे. मुंग्या किती जगतात माहिती आहे? किती आयुष्य असतं मुंग्यांचं? मुंग्यांच्या काही प्रजाती 35 वर्ष जगतात. 35 वर्ष. निसर्गाचा नियम आहे. जो सतत कष्ट करत राहतो तो दीर्घायुषी होतो आणि जो निवांत आरामात जगतो तो अल्पायुषी ठरतो. त्यामुळे यशाला मेहनतीशिवाय पर्याय नाही, अजिबात नाही. तुमच्या यशाच्या वृक्षाची उंची किती वाढावी हे त्या वृक्षावर अजिबात अवलंबून नसतं, तर त्या वृक्षाच्या मुळाशी तुम्ही किती घाम गाळता यावर ठरतं तो वृक्ष किती उंच होणार. सगळ्यात महत्वाची गोष्ट सतत सतत कष्ट करा. एक साधू नाचायला लागले की पाऊस पडायला सुरुवात व्हायची. ते नाचायला लागले की पाऊस पडायचा. त्यांची चर्चा चोहोबाजूला होती, कीर्ती सगळीकडे. काही तरुण पोरं होती बंडखोर मनाची. ते म्हणले, हे काय, साधू नाचल्यावर जर पाऊस पडत असेल तर आम्ही नाचल्यावर सुद्धा पाऊस पडला पाहिजे. ते चौघ गेले साधूकडे. म्हणे तुम्ही नाचल्यावर पाऊस पडतो? साधू म्हटले, हो. मग तुम्ही नाचल्यावर जर पाऊस पडतो तर आम्ही नाचल्यावर पण पाऊस पडला पाहिजे. साधू म्हटले, पडेल. नाही, आपण स्पर्धा लावायची. लावली स्पर्धा. पहाटे 5 वाजता हे साधू आणि 4 मुलं एका मैदानावर पोहोचले. साधू म्हणजे तुम्ही सुरुवात करा. मग त्या तरुणांपैकी पहिल्या तरुणानं नाचायला सुरुवात केली. अर्धा तास झाला नाचून नाचून थकला, दमला, थांबला, पण पाऊस पडला नाही. मग दुसरा तरुण पुढे झाला, नाचायला सुरुवात केली. अर्धा तास झाला, दीड तास झाला, नाचत राहिला, थकला, दमला, थांबला, पाऊस पडलाच नाही. मग तिसरा तरुण पुढे झाला, नाचायला सुरुवात केली. तास, दीड तास, 2 तास नाचला, पाऊस पडलाच नाही. मग चौथा तरुण पुढे झाला, अर्धा तास, दीड तास, 2 तास, 2.5 तास नाचला, पाऊस पडलाच नाही, तोही थांबला. मग साधूनी नाचायला सुरुवात केली. सायंकाळचे 4 वाजले. साधू नाचत राहिले. 4:30 वाजले, 5 वाजले, 6 वाजले, 7 वाजले, 8 वाजले, 9 वाजले, 10 वाजले, 11, 12, 1, 2, 3, 4. झुंजू मंजू झाला. पहाट सुरू झाली. साधू नाचतोच आहे. आणि पहाटेच्या 6, 6:30 वाजता अचानक आभाळ अंधारून आलं आणि राप पावसाला सुरुवात झाली. मग साधू नाचायचे थांबले. त्या तरुणाने साधूला विचारलं, आम्ही नाचलो त्यावेळी पाऊस पडला नाही आणि तुम्ही नाचला त्यावेळी पाऊस पडला, असं कसं झालं? त्यावेळी साधू म्हणाले, मला 2च गोष्टी माहिती होत्या. पहिली गोष्ट, मी नाचतोय म्हणजे पाऊस पडलाच पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, जोपर्यंत पाऊस पडत नाही मला नाचलंच पाहिजे. यशाचं सूत्र काय? तुम्ही अभ्यास करताय ना, यश मिळालंच पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, जोपर्यंत यश मिळत नाही तुम्हाला अभ्यास केलाच पाहिजे. सगळ्यात महत्वाचं सातत्य तुम्हाला यश आणि यशच देतं, हे लक्षात घ्या. पण एक गोष्ट फार महत्वाची, सगळ्यात महत्वाची, जिद्दीनं उभा राहिला. जिद्दीनं, अफाट ताकद. आईला वाटतं तुम्ही कुणीतरी व्हा, तुमच्या वडिलांना वाटतं तुम्ही काहीतरी बना, पण तुमच्या आई वडिलांना वाटून काहीच उपयोग नाही. काहीतरी बनावं हे तुम्हाला वाटलं पाहिजे, तुम्ही ठरवलं पाहिजे. मस्के सरांना वाटेल माझी सगळी मुलं मेडिकलला गेली पाहिजेत, मॅडमना वाटेल आमची मुलं इंजिनिअरिंगला गेली पाहिजेत. वाटणं स्वाभाविक आहे, वाटायला हवं, पण तुम्हाला वाटून उपयोग नाही. ज्यांना बनायचं आहे त्यांना वाटलं पाहिजे. आणि जोपर्यंत तुम्हाला वाटत नाही तोपर्यंत या जगातली कुठली शक्ती तुम्हाला काही बनवू शकत नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाची. एक पोरगा
शाळेची वही घरातच विसरून आला. वर्गात गुरुजींनी वह्या दाबसायला सुरुवात केली तर याची वही नाही. गुरुजी म्हणले उभा राहा, हात पुढा कर, आणि त्याच्या हातावर छडी मारणार. तोच त्या गुरुजींचं लक्ष त्या मुलाच्या तळहाताकडे गेलं आणि गुरुजी म्हणले, हे तुला छडी मारून पण उपयोग नाही, कारण तुझ्या तळहातावर विद्येची रेषाच नाही, तुला मारून उपयोग काय. त्या पोरला काय कळेल, माझ्या तळहातावर विद्येची रेषा नाही. त्यांनी गुरुजींना विचारलं, विद्येची रेषा कुठे असते? गुरुजी दाखवलं, इथं इथं अशी असते. तुझ्या हातावर रेषाच नाही विद्येची, काय उपयोग आहे तुला मारून. काय त्या पोरला वाटलं कोणाला, सनकन त्या वर्गाच्या बाहेर गेलं. 10 मिनिटांनी परत आलं त्यावेळी त्याचा सगळा हात रक्ताळलेला होता. गुरुजींनी विचारलं काय झालं, आणि तो पोरगा म्हटला, गुरुजी नियतीनं जी विद्येची रेषा माझ्या तळहातावर काढली नाही ती बाहेर जाऊन मी चाकून काढून आलोय. आता मला विद्या घेण्यापासून कुणी रोखू शकत नाही. मी विद्या घेऊन ते पोर जिद्दीनं उभा राहिलं आणि तेच पोर पुढं व्याकरणाचार्य पाणिनी म्हणून प्रसिद्धीस आलं. जिद्द असली पाहिजे, हो करायचंय बनायचंय सगळ्यात महत्वाचं. हे असलं की मग काही अडचण नाही. तुमच्यात ते सगळं सामर्थ्य सगळं. न्यूयॉर्क प्रांतात ब्रुकलिन भागात मायकल जॉर्डन नावाचा एक छोटासा मुलगा होता. परिस्थिती अत्यंत गरिबीची, भयानक. त्याला खूप मोठं व्हायचं होतं, काहीतरी बनायचं होतं. पण घरात त्याच्यापेक्षा मोठ्या 4 बहिणी, वडील फक्त कमावते. पोटापुरतं कसं तरी खायला मिळायचं. त्या इवल्याशा पोरला वाटलं की अशा परिस्थितीत माझं ध्येय कसं गाठू शकेल, कसा मोठा होणार. आणि त्याच्या मनात आत्महत्येचे विचार यायला लागले. त्या जगण्यात काही अर्थ नाही. त्याची ही निराशा त्याच्या वडिलांनी जाणली आणि एके दिवशी वडिलांनी या मायकलला जवळ बोलावलं. मायकल इकडे ये. मायकल आला आणि वडिलांनी एक जुनी ट्रंक उघडली. त्यात काही वर्षापूर्वीचं एक जुनं कापड होतं. वडिलांनी ते कापड बाहेर काढलं. त्या कापडाचा एक तुकडा फाडला आणि मायकलला विचारलं, मायकल हा कापडाचा तुकडा विकला तर किती रुपये येतील? मायकल म्हटला, बाबा अहो किती जीर्ण झालंय, किती मळकट झालंय, हे कापड कोणी विकत तरी घेईल का? अहो फुकट दिलं तरी कुणी नेणार नाही. वडील म्हटले, मायकल आपल्या घरची परिस्थिती तू पाहतोस. जर हे कापड तू विकू शकलास, त्याचा $1 जरी आला तरी आपले 4-5 दिवस उत्तम जातील. एक काम कर, हे कापड तू घेऊन बाजारात जा आणि कुणी हे $1 घेतंय का तेवढं बघ. मायकलला काय कळेना. म्हटला, फुकट दिलं तर कुणी घ्यायचं नाही, हे $1 कोण घ्यायचं? म्हणला, नाही हो बाबा, कोण घेणार नाही. वडील म्हटले, प्रयत्न तर कर, अडचण काय आहे, नाही गेलं तर नाही, पण गेलं तर फायदाच आहे ना. वडिलांचं ऐकून त्यांनी हो म्हटलं, पण ते घ्यायला तर पाहिजे. या मायकलनं रात्रीचं ते कापड शुभ्र पाण्याने अत्यंत स्वच्छ धुतलं. त्याला इस्त्री करावी म्हणून स्वतःच्या बिछाण्याखाली ठेवलं. सकाळी उठला, ते कापड घेतलं आणि बाजारात गेला. एका चौकात उभा राहिला. कापड $1, कापड $1 ओरडत राहिला. माणसं येत राहिली, जात राहिली, बघत राहिली, पण ते जीर्ण झालेलं कापड कुणी घ्यायलाच तयार नाही. सकाळपासून संध्याकाळ होत आली, कुणी त्याचं कापड विकतच घेईना. उपास पोटी उभा होता मायकल. पोटात खड्डा पडला होता. अक्षरशः डोळे भरून आले, डोळ्यात अश्रू कोसळला. जावं घरी, पण वडिलांना सांगितलंय प्रयत्न करतो. अंधार पडला आणि तेवढ्यात एक ट्रक जवळ येऊन उभा राहिला. रात्रीमुळे त्याला नीट दिसत नव्हतं. काच पुसायला तो ट्रकचा ड्रायव्हर कापड शोधत होता. कापड त्याला सापडत नव्हतं आणि हा मायकल ओरडत होता, कापड फक्त $1. तो ट्रक ड्रायव्हर धावत आला, ए दे दे दे, चल कापड दे, काच पुसायची आहे. $1 त्यांनी दिला आणि ते कापड घेतलं. आनंदानं हसत $1 घेऊन तो मायकल घरी परतला. वडिलांना सांगितलं, बाबा कापड विकलं, $1 आला. वडिलांनी कुशीत घेतलं. खूप छान छान जीर्ण मलकट कापड मायकलने $1 विकून दाखवलं. 8 दिवस निघून गेले. वडिलांनी पुन्हा मायकलला बोलावलं. पुन्हा ती ट्रंक उघडली. त्यातला पुन्हा कापडाचा तुकडा काढला आणि वडील म्हटले, मायकल गेल्या वेळी हेच कापड तू $1 विकलायस, आता कुणी $10 घेतंय का बघ ना. मायकल म्हटला, बाबा चुकून ट्रक येऊन उभा राहिला. नशीब त्याला त्याचं कापड सापडलं नाही, म्हणून माझी लॉटरी लागली. $1 कोण घेत नव्हतं, तुम्ही म्हणताय $10.
वडील म्हटले बघ मागच्या वेळी पण तू असाच म्हटला होता कुणी घेणार पण गेलं ना कापड आला ना $1 आता सुद्धा प्रयत्न करायला काय हरकत आहे प्रयत्न तर कर ना बाळा नाईलाजानच मायकलनं प्रयत्न करावा म्हणून ते कापड घेतलं रात्री स्वच्छ धुतलं इस्त्री करायला बिछाण्याखाली ठेवलं पण $10 हे जीर्ण मळकट कापड घेईल कोण काय करावं अचानक मायकलच्या डोक्यात एक कल्पना आली त्यांनी त्या कापडावर डोनाल्ड डकचं चित्र काढलं कार्टून काढलं म्हटलं डोनाल्ड डक लहान मुलांना हे कार्टून अत्यंत आवडतं त्यांनी आपल्या रंगाच्या खडूनी त्या कापडावर डोनाल्ड डकचं उत्तम कार्टून रेखाटलं आणि ते कार्टून रेखाटलेलं कापड घेऊन एका श्रीमंत मुलांच्या शाळेच्या बाहेर तो उभा राहिला शाळा सुटली आणि त्या मुलांना ते कापड दाखवत राहिला डोनाल्ड डकचं कार्टून असलेलं कापड फक्त $10 डोनाल्ड डकचं कार्टून असलेलं कापड फक्त $10 शाळा सुटलेली होती पालक मुलांना घरी घेऊन जात होते तेवढ्याच एका मुलाचं लक्ष त्याच्या त्या कापडाकडे गेलं आणि त्या पोरानं आईकडे हट्टच झालं नाही मला 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 हवं आईनं ते कापड बघलं आई म्हणले अरे ते जीर्ण मळकट आहे नवीन घेऊन देते ना नाही मला हेच पाहिजे त्या पोरानं रस्त्यातच फटकल मारली ती ऐकेच ना मला हेच पाहिजे शेवटी त्या आईचा नाईलाज झाला ती आपल्या पोरला घेऊन मायकल जवळ आली कितीला रे मायकल म्हणला $10 आपल्या पोराच्या हट्टापोटी $10 तिनं ते डोनाल्ड डकचं चित्र असलेलं कापड घेतलं पण त्याच वेळी त्या आईला विचारलं अरे पण तू इथं हे का विकतोयस आणि मायकल म्हटलं आमच्या घरची परिस्थिती गरिबीची आहे हे कापड तुम्ही $10 घेतलं ना आता माझा 1 महिना व्यवस्थित जाईल आम्ही पोटभर जेवू शकतो त्या माऊलीला आनंद झाला की एवढंसं पोरग परिस्थिती जाणून हे सगळं करताय तिने आणखी $10 त्याला बक्षीस म्हणून दिली $20 घेऊन तो घरी आला वडिलांना म्हणाला बाबा $20 वडिलांनी परत जवळ घेतलं खूप छान बघ तू म्हटला होता $10 कुणी घेणार नाही आले ना $20 आनंदीच आणखी आठवडा उघडला आठवड्यानं परत वडिलांनी मायकलला बोलावलं परत ट्रंक उघडली परत तो कापडाचा तुकडा काढला मायकलकडे गेला म्हटले मायकल आता हा कपडा कुणी $100 घेतला का बघ ना मायकल म्हटला बाबा नशिबानं ट्रक ड्रायव्हर भेटला नशिबानं ते पोरग रस्त्यात फत्कल मारून बसलं ते घरीच जाईना मग त्याच्या आईनं नाईलाजानं घेतलं माझ्यावर दया येऊन आणखी $10 दिले $1 कुणी घेत नव्हतं तुम्ही म्हणताय $100 वडील म्हटले बघ मागच्या 2 वेळी सुद्धा तू असाच म्हटला होता पण आले ना पैसे प्रयत्न करायला काय हरकत आहे नाईलाजानं त्यांनी ते कापड घेतलं रात्री स्वच्छ धुतलं बिछाण्याखाली इस्त्रीला ठेवलं सकाळी उठला पण त्याला वाटत होतं की $100 आहे जीर्ण मळकट कापड घेईल तरी कोण तो विकण्यासाठी रस्त्याने फिरत होता अचानक त्याच्या कानावर बातमी आली की शेजारच्या चौकामध्ये चित्रपटाचं शूटिंग चाललंय आणि त्यांच्या देशातली अत्यंत सुप्रसिद्ध अभिनेत्री मिस फरा तिथं शूटिंगला आली आहे ती तर सगळ्यांना अत्यंत आवडती होती काय कल्पना सुचली या मायकलला तो धावत शूटिंग जवळ गेला सोडत नव्हती पण माणसांच्या तंगातनं वाट काढत तो त्या मिस फरापर्यंत पोहोचला आणि त्या मिस फरला म्हणाला तुमचे चित्रपट मी पाहतो तुमचा अभिनय मला खूप आवडतो आणि आपलं ते जीर्ण मळकट कापड काढलं त्या मिस फराव समोर धरलं मला तुमची सही देता का त्या अभिनेत्रीला कोण कौतुक वाटलं एवढं पोरग सही मागायला आले तिनं त्या जीर्ण मळकट कापडावर स्वतःची सही केली मिस फॅरन्सवाट ते कापड घेऊन मायकल तिथनं सुसाट सुटला सरळ बाजारच्या चौकात आला आणि ओरडायला सुरुवात केली मिस फराची सही असलेलं कापड फक्त $100 मिस फराची सही असलेलं कापड फक्त $100 अहो तर मिस फरा अमेरिकेची अत्यंत सुप्रसिद्ध अभिनेत्री तिची सही असलेलं कापड उड्या पडल्या क्षणात ते $100 कापड विकलं गेलं $100 घेऊन मायकल घरी आला वडिलांना म्हणाला बाबा कापड $100 गेलं वडिलांनी जवळ घेतलं कुशीत घेतलं डोक्यावर हात केला खूप छान आणि त्या दिवशी वडिलांनी त्याला प्रश्न विचारला हे जीर्ण मळकट कापड ज्याला फुकटही कुणी घेऊ शकत नाही ते कापड तू पहिल्यांदा $1 विकलंस नंतर $10 आणि तेच जीर्ण मळकट कापड तू $100 विकलंस मायकल तू या सगळ्यातनं काय शिकलास मायकल म्हटला की प्रयत्न केले की यश मिळतच हे मी या बरोबर आहे पण बाळा तुला मला फक्त एवढंच शिकवायचं नव्हतं आपली परिस्थिती हलाखीची गरिबीची आहे या परिस्थितीत तू स्वतःला घडवू शकणार नाही
असा निराशेचा विचार तुझ्या मनात डोकावला होता, ज्याची चाहूल मला लागली. प्रयत्न केल्यावर यश मिळतच बाळा, पण लक्षात घे, जे कापड कुणी फुकटही घेऊ शकत नव्हतं, त्या कापडाची किंमत तू $1 पासून वाढवत वाढवत नेलीस आणि $100 पर्यंत आणलीस. अरे जीर्ण मळकट कापडाची किंमत जर तू शून्यापासून $100 पर्यंत वाढवू शकतोस, तर तू स्वतःची किंमत का नाही वाढवू शकत, हे लक्षात घे. मळकट कापड जर तू $100 विकू शकतोस, त्याची किंमत वाढवू शकतोस, तर तू स्वतःची किंमत का नाही वाढवू शकत. तू का निराशेच्या चाहुलीत आहेस. वडिलांनी मायकलचे कान नाही डोळे उघडले आणि मायकल ध्येयाच्या दिशेनं झपाटल्यासारखा कामाला लागला. अमेरिकेचा तत्कालीन काळात तो सगळ्यात प्रसिद्ध बॅडमिंटन पटू ठरला, मायकल जॉर्डन. तुम्ही कोण आहात याचा विचार करूच नका, तुम्ही काय होणार आहात त्याचा विचार करा. सगळ्यात महत्वाचं. सगळी माणसं सामान्यच असतात, पण स्वतःच्या कर्तृत्वाच्या बळावर ती असामान्य होतात, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आपल्याला असामान्य दिशेनं जायचं आहे, मोठं व्हायचं आहे, हा विचार आपल्या मनात सतत ठेवा. सगळ्यात महत्वाचं. आणि आणखीन एक विषय खूप महत्वाचा आहे. हल्ली पठारे साहेब, आमच्या मुलांच्या जिज्ञासा नावाचा गुणच नाही. म्हणजे हल्ली आता इथं सगळे शिक्षक असतील, त्यांना अनुभव येत असेल, आमची मुलं प्रश्नच विचारत नाही. प्रश्न न विचारायची दोनच कारणं असतात. एक तर त्याला सगळं कळतंय, नाहीतर त्याला काहीच कळत नाही. पण जिज्ञासा हा गुणच आमच्या मुलांच्यातनं गायब झालाय. सगळ्यात महत्वाची गोष्ट. मुलं अभ्यास करतात पण त्यांच्या लक्षात राहत नाही. याचं कारण काय माहिती आहे? हल्ली मोबाईल्सवर रील्स बघायचं प्रमाण वाढलं. एक रील्स असते 7 ते 10 सेकंदाची. आमच्या मुलाचं मन फक्त 7 ते 10 सेकंदच आता स्थिर राहतं. 11व्या सेकंदाला ते उडून जातं. आपल्या लक्षात येत नाही, आपण आपल्या क्षमता कमी कमी करत निघालोय. सगळ्यात महत्वाची गोष्ट, आणखी 5 वर्षांनी पारनेर शहरात सुद्धा लोक मोर्चा घेऊन जातील आणि पारनेर शहरात एखादं मोबाईल डिटॉक्स सेंटर उभारा अशी मागणी करतील. जशी पूर्वी आमच्या भागात एखादी गार्डन करा अशी मागायची, तशी आता 5 वर्षानंतर लोक म्हणतील की आमच्या भागात मोबाईल डिटॉक्स सेंटर. म्हणजे काय? ज्या भागात मोबाईलची रेंज पोचत नाही अशी जागा. मानसिकता खराब व्हायला लागली लोकांची. माणसं जागा शोधतील जिथं मोबाईलची रेंज जाणार नाही. नव्या पिढीची अवस्था तर इतकी भयानक आहे की पूर्वी कोरोनाच्या आधी आई सांगायची मोबाईल बाजूला ठेव आणि अभ्यासाला बस. कोरोनाच्या काळात सांगायला लागली मोबाईल हातात घे आणि अभ्यासाला बस. तो मोबाईल आता इतका चिकटलाय की आमच्या पोरांचं मन, मेंदू आणि मनगट सगळंच संपत जाते की काय अशी भीती वाटायला लागली. सगळ्यात मोठी अडचण आहे ती. आयुष्यात काय जपायचं हे एकदा कळलं पाहिजे. जगाच्या पाठीवर असं कुठलं यंत्र अजून तयार नाही झालं की ज्या यंत्रात भाकरी टाकली की रक्त तयार होऊन बाहेर येतं. असं अलौकिक शरीर नावाचं यंत्र त्या परमेश्वरानं तुम्हा आम्हाला दिलंय. पण त्या शरीर नावाच्या यंत्राची आम्ही किती काळजी घेतो. माणसं स्वतःच्या चष्म्याची जेवढी काळजी घेतात तेवढी स्वतःच्या डोळ्यांची घेत नाहीत. माणसं स्वतःच्या मोबाईलची जेवढी काळजी घेतात तेवढी स्वतःच्या हृदयाची घेत नाहीत. एखाद्या माणसाला हार्ट अटॅक येतो, बायपास करावी लागते. हृदयाची खराब झाली रक्तवाहिनी काढायची आणि दुसरी रक्तवाहिनी जोडायची. या शस्त्रक्रियेला खर्च येतो 3 लाख. म्हणजे आमच्या एका रक्तवाहिनीची किंमत झाली 3 लाख. आमच्या हृदयाजवळ मुख्य 3 रक्तवाहिन्या बरोबर एकूण 1 लाख रक्तवाहिन्यांचं जाळ आहे. एका रक्तवाहिनीची किंमत जर 3 लाख तर 1 लाख रक्तवाहिन्यांची किंमत किती झाली? 2 डोळे दिलेत आम्हाला. एखादा डोळा बाद होतो, आता नवा डोळा बसवता येतो. नाही एका नव्या डोळ्याची किंमत आहे 20 लाख. म्हणजे 2 डोळ्याची किंमत झाली 40 लाख. 2 किडन्या दिल्यात. माणसं नको ते आपले पान करतात, किडन्या बाद होतात, माणसं डायलिसिसवर जातात. डॉक्टर सांगतात जगायचं असेल तर किडनी बदलून घ्या. आता किडनी बदलता येते. एका नव्या किडनीची किंमत आहे 40 लाख. 2 किडन्याची किंमत झाली 80 लाख. म्हणजे आमची एक रक्तवाहिनी 3 लाखाची, डोळे 40 लाखाचे, किडन्या 80 लाखाच्या. असा जर शरीराच्या अवयवाचा हिशोब केला तर शरीराची किंमत जाते कोट्यावधी अब्जावधी रुपयांच्या पुढं. अरे त्या परमेश्वरानं जन्माला घालताना आम्हाला ही अब्जावधी रुपयांची शरीर नावाची प्रॉपर्टी दिली. ती जपाना कुठल्या गोष्टीच्या मागे लागतो आम्ही? निरोगी शरीर संपदेतच निरोगी मन वास कर. तुमचं शरीर सक्षम असेल ना तर तुमची बुद्धी सक्षम राहते.
तुमचं मन निरोगी राहतं. मोबाईलच्या जाळ्यात अडकलेली पोरं मैदानावर दिसत नाहीत आता, ही अलीकडची अडचण आहे. वाघमारे साहेब, परवा आमच्या महाविद्यालयाच्या पोरांची मेडिकल टेस्ट केली. 12वीला बसलेल्या 80% पोरांना रक्तदाबाचा विकार आढळून आलाय. 12वी पहिली परीक्षा महत्वाच्या आयुष्याची. पुढच्या आयुष्याच्या परीक्षा कशी जिंकणार आहेत? ते एकीकडे ध्येय गाठण्यासाठी अभ्यासाचं सातत्य जितकं महत्वाचं, तितकं मैदानावर खेळ खेळणं सुद्धा गरजेचं. कारण जो खेळ खेळतो त्याच्या वाटेला निराशा कधी जात नाही. कारण खेळामुळं हार जितीचा अनुभव त्याला येत असतो आणि हार जीत त्याला खिलाडू वृत्तीनं पचवता येते. कारण महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या जेवढ्या व्हायला लागल्या तेवढ्याच आता विद्यार्थ्यांच्या आत्महत्या सुद्धा व्हायला लागल्या. आणि आत्महत्या करणारे विद्यार्थी कोण आहे? तर मेडिकल आणि इंजिनिअरिंगला गेलेले विद्यार्थी आहेत. हुशार गुणवान विद्यार्थी. का? हा विचार आम्ही करायला हवा. त्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की विषय सोपा करायचा असेल तर तो आधी समजून घ्या, त्याचं आकलन होऊ द्या, तर तुम्हाला तो लक्षात राहील, चिरंतन लक्षात राहील. काही पोरं अभ्यास करतात आणि परीक्षेच्या वेळीच म्हणतात लक्षातच राहिलं नाही, विसरलोच. का विसरतो माहितीये? तो विषय समजलेला नसतो, तुम्ही आकलन केलेलं नसतं, कारण तुमच्यात जिज्ञासा नावाचा गुण राहिला नाही. सगळ्यात मोठी आमची अडचण. मी फिजिक्सचा प्राध्यापक आहे, भौतिकशास्त्र शिकवायचो. माझ्या आधी अनेक प्राध्यापक झाले असतील, इथून पुढे सुद्धा अनेक फिजिक्स शिकवत असतील. काय शिकवतो आम्ही भौतिकशास्त्रात? न्यूटन्स लॉ, आईन्स्टाईन्स रूल, एडिसन्स फॉर्म्युला. मला बऱ्याच वेळा प्रश्न पडतो, न्यूटन्स लॉच का, पाटील्स लॉ का नाही? आईन्स्टाईन्स फॉर्म्युलाच का, वाघमारेच फॉर्म्युला का नाही? एडिसन्स रूलच का, पठारेज रूल का नाही? आमची नावं का नाही भौतिकशास्त्राच्या पुस्तकात? आम्ही का नाही शोध लावत? आम्ही का नाही संशोधन करत? याचं कारण एवढंच आहे की आमच्या जिज्ञासा नावाचा गुणच नाही. मला कधी कधी बरं वाटतं, बरं झालं ते सफरचंदाच्या झाडाखाली न्यूटनच बसला होता. ते सफरचंद खाली पडलं, मग त्याला प्रश्न पडला सफरचंद खालीच का पडलं, आणि मग गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. आपल्यातला कोणी बसला असता तर आणि पडलं असतं सफरचंद खाली, काय प्रश्न पडला असता त्याला? बरं झालं मी असतानाच पडलं. दुसरा प्रश्न, बरं झालं आणखी कोणी नाही, अकेले अकेले खाएंगे. आणि जर एखाद्याला प्रश्न पडला सफरचंद खालीच का पडलं, आणि त्यानं विचारलं वडिलांना, बाबा सफरचंद खाली का पडलं? बाबा म्हणणार, खाना मुकाट्यानं, का डोक्याला ताप देतो, हाय ते व्याप कमी आहेत का? संपला आमचा न्यूटन सफरचंदाच्या झाडाखालीच. प्रश्न पडायलाच हवेत आम्हाला, हे सगळ्यात महत्वाचं आहे, गरजेचं आहे. जिज्ञासा महत्वाची. तुम्हाला थॉमस अल्वा एडिसन माहिती असेल, 10,000 शोध लावले ते, पण तो बहिरा होता. त्याला ऐकूच येत नव्हतं. बहिरा असल्यामुळे ग्रहण शक्तीच काही नाही. पण तरी त्याच्या आईची इच्छा होती, माझ्या मुलाला खूप शिकावं, मोठं व्हावं. आणि या बहिऱ्या एडिसनला त्याच्या आईनं शाळेत टाकलं. एडिसन शाळेत जायला लागला, शिक्षक शिकवत होते, पण हा बहिरा असल्यामुळे कानावरच काय पडत नव्हतं. पण तरी आई सांगायची, नाही तू जा, शाळेत जा, शिक. आठवडाभर गेला असेल एडिसन शाळेत. आठवड्यानंतर घरी आला. आईने विचारलं, एडिसन कसा गेला दिवस? एडिसन म्हणला, खूप छान. आणि एडिसननं आपल्या दप्तरातून त्याच्या टीचरनं दिलेलं पत्र आपल्या आईच्या हातात दिलं. सांगितलं, आमच्या टीचरनी तुला द्यायला सांगितलं. एडिसनच्या टीचरचं ते पत्र एडिसनच्या आईनं फाडलं, वाचायला सुरुवात केली. एडिसनच्या टीचरनी लिहिलं होतं, तुमचा मुलगा शिकण्याच्या पात्रतेचा नाही. जगातला कुठलाच शिक्षक त्याला शिकवू शकत नाही. कृपा करून त्याला उद्यापासून शाळेत पाठवू नका. आम्ही त्याला शाळेत घेऊ शकत नाही. हे पत्र वाचलं, एडिसनच्या आईच्या डोळ्यातनं खळखळ पाणी उकळायला लागली. एडिसननं ते अश्रू बघितले. एडिसन म्हणाला, का आई? तशी एडिसन पासून अश्रू नको. आई म्हणाली, नाही रे बाळा, आनंदाचे अश्रू आहे. काय लिहिलंय आमच्या टीचरनी पत्रात? आणि आई म्हणाली, अरे तुझ्या टीचरनी लिहिलंय की तुमचं एडिसन खूप हुशार आहे, खूप खूप हुशार आहे. इतका हुशार आहे की त्याच्या तुलनेत वर्गातली इतर मुलं अगदीच ढ आहेत. त्यामुळे वर्गात शिकवताना आमची अडचण येते.
तुम्ही आता काही दिवस एडिसनला शाळेत पाठवू नका, म्हणजे वर्गातल्या इतर मुलांना मी शिकवतो, एडिसन इतकं हुशार करतो आणि मग इतर मुलं एडिसनच्या इतकी हुशार झाली की मग एडिसनला शाळेत पाठवा. एडिसन म्हणला, खरंच आमच्या टीचर असं म्हणाल्या. हो रे, मग माझा बाळ आहेच तसा हुशार. मग आता शाळा? आता नाही जायचं शाळेत, आता उद्यापासून घरीच शिकायचं. आईनं आपल्या मुलाला घरीच शिकवायचं ठरवलं. त्याला एक प्रयोगाचं पुस्तक आणून दिलं आणि सांगितलं, यात प्रयोग दिसतायत ना बाळा, करत राहा आणि एक लक्षात घे, प्रश्न विचारत राहा, प्रश्नाची उत्तरं शोधत राहा. तुला प्रश्न पडले ना की उत्तरं सापडतील, उत्तरं सापडली की तुला आपोआप ज्ञान मिळेल. शिक्षणाचं सगळ्यात महत्वाचं काम हे आहे बाळा. तिनं पोरला इतकं जिज्ञासू बनवलं की आकाशात वीज चमकली की एडिसन विचारायचा, वीज का चमकली? शोध घ्यायचा आणि मग त्याला शोध लागायचा. ऋणप्रभार धनप्रभार एकत्र आले की मग वातावरणात अशी चकमक उडते, त्याला मी वीज म्हणतो. मग एक शोध लागायला. जिज्ञासेतनं हे सगळे शोध तयार झाले. थंडीचे दिवस होते. एडिसन शेकोटी करून शेकत बसला होता. लाकडाच्या ज्वाळा धडाडल्या होत्या आणि अचानक आई घरातून बाहेर आली. एडिसन, चल ये घरात, बस झाला आता, जेवायला ये. आता जेवायला जायचं म्हणून एडिसनने लगबगीने शेजारची माती घेतली आणि त्या पेटत्या लाकडांवर टाकली. त्याला वाटलं माती टाकली म्हणजे लाकडं विजतील आणि तो घरात गेला. जेवण झालं. तासा दीड तासाने परत आला. त्याला वाटलं होतं की आता शेकोटी पूर्ण विझली असेल, पण त्यानं बघितलं मगाशी धडाधड पेटणारी लाकडं त्याच्या ज्वाळा थांबल्या होत्या, पण लाकडं विझली नव्हती. त्या लाकडांचं निखाऱ्यात रूपांतर झालं होतं. ते निखारे फुलत होते आणि त्या निखाऱ्यांच्या प्रकाशामुळे आजूबाजूचा सगळा परिसर केशरी झाला होता. एडिसनला प्रश्न पडला, मगाशी तर लाकडं ज्वाळेच्या रूपात जळत होती, मग आता ही विस्तवाच्या रूपात का? ज्वाळा बंद का झाल्या? माती टाकली म्हणून. मग माती टाकली तर लाकडं विझली का नाही? ती फुलतायत का? एडिसननं शोध घेतल्यावर त्याच्या लक्षात आलं की जोपर्यंत लाकडांना ऑक्सिजनचा अखंड पुरवठा होत होता तोपर्यंत लाकडं ज्वाळेच्या रूपात जळत होती. पण त्याच्यावर माती टाकल्यामुळं लाकडांना होणारा ऑक्सिजन खंडित झाला आणि ऑक्सिजन अभावी ती लाकडं विझली नाहीत, पण निखाऱ्यासारखी फुलत राहिली. सापडलेलं हेच उत्तर त्यानं स्वतःच्या प्रयोगात वापरलं. एक निर्वात पोकळीची परीक्षा नळी घेतली, त्यात विद्युत तार सोडली आणि ऑक्सिजन नसलेल्या त्या परीक्षा नळीतील विद्युत तारेत त्यांनी विद्युत प्रवाह चालू केला. विद्युत प्रवाहामुळं त्या निर्वात पोकळीच्या परीक्षा नळीतली ती तार जळाली नाही, पण ती तप्त होत राहिली, लालबुंद झाली, आणखी लालबुंद फुलत राहिली आणि बघता बघता ती इतकी लालबुंद झाली की तिच्या प्रकाशानं अख्खी खोली प्रकाशमान झाली आणि एडिसननं विद्युत बल्बचा शोध लावला. स्वतःच्या अपंगत्वावर मात करत एडिसननं जगाचं अपंगत्व दूर केलं. आपल्या शोधाने त्यांनी जग प्रकाशमान करून टाकलं. बहिरा एडिसन तब्बल 10,000 शोधांचा जनक ठरला. तो 40 वर्षाचा झाला त्यावेळी त्याची आई निर्वतली. आईच्या निधनानंतर एके दिवशी तो आपल्या आईच्या खोलीत गेला. त्या खोलीत आईची एक जुनी ट्रंक होती. तिचं सामान सावरावं म्हणून त्यांनी ती ट्रंक उघडली आणि त्या ट्रंकेत 40 वर्षापूर्वी त्याच्या शाळेतल्या टीचरने दिलेलं पत्र त्याला सापडलं. ते पत्र त्यांनी थरथरत्या हाताने हातात घेतलं, वाचायला सुरुवात केली. टीचरने लिहिलं होतं, तुमचा मुलगा शिकण्याच्या पात्रतेचा नाही. जगातला कुठलाच शिक्षक त्याला शिकवू शकत नाही. कृपा करून तुमच्या मुलाला उद्यापासून शाळेत पाठवू नका. त्याला आम्ही शिकवू शकत नाही. ते पत्र वाचून एडिसनच्या डोळ्यात गळ अश्रू उकळत राहिले. ज्या मुलाला शाळेनं नाकारलं, ज्या मुलाला शिक्षणाच्या पात्रतेचं समजूनच नाही घेतलं, जो मुलगा शिकू शकत नव्हता असं शाळेनं सांगितलं, त्या मुलाला त्याच्या आईनं सांगितलं, तू हुशार आहेस तू एडिसन, तू हुशार आहेस. आईच्या प्रेरणेच्या बळावर, आईच्या प्रोत्साहनाच्या बळावर हा बहिरा एडिसन आज प्रत्येक विद्यार्थ्याच्या पुस्तकात शास्त्रज्ञ म्हणून कीर्तिमान झालाय. बहिरा एडिसन जर 10,000 प्रयोगांचे शोध लावत असेल तर आम्ही तर धडधाकट माणसं आहे, आम्ही केवढं कर्तृत्व गाजवलं पाहिजे.
आई मुलाची पहिली शाळा असते आणि शाळा मुलाची दुसरी आई असते. या दोन आईंच्या कुशीत मुलं शिकत असतात. सर, आपण हे ज्ञानसंकुल म्हणजे या मुलांना घडवण्याची आई नावाची शाळा उभा केली. या आईच्या कुशीत ही मुलं शिकतात. उद्याच्या काळामध्ये निश्चित ही मुलं डॉक्टर होतील, इंजिनियर होतील, शास्त्रज्ञ होतील, कुणी अभिनेता, कुणी चित्रकार, कुणी नाटककार होईल. त्या देशाला समृद्ध आणि सुदृढ करतील. एक सक्षम नागरिक म्हणून ते घडतील. आणि सगळ्यात महत्वाची गरज आहे ती तीच आहे, उत्तम नागरिक घडणं, उत्तम माणूस घडणं. कारण अलीकडची अडचण अशी आहे की महाराष्ट्रात ज्यावेळी एकही शाळा नव्हती त्या काळात महाराष्ट्रात कुठे वृद्धाश्रम सुद्धा नव्हते. पण आमच्या महाराष्ट्रातली पोरं शिकली आणि तालुक्याला वृद्धाश्रमांची निर्मिती झाली. जा एखाद्या वृद्धाश्रमात, अनेक म्हातारे जोडपी तुम्हाला खितपत पडलेली दिसतील. सहज त्या वृद्धाश्रमातल्या एखाद्या म्हाताऱ्याला प्रश्न विचारा, तुमची पोरं काय करतात? त्या वृद्धाश्रमातला म्हातारा सांगेल, माझा पोरगा डॉक्टर आहे, माझा पोरगा इंजिनियर आहे, माझा पोरगा वकील आहे, माझा पोरगा प्राध्यापक आहे. पण त्या वृद्धाश्रमातला एकही म्हातारा असा नाही म्हणणार की माझा पोरगा अडाणी शेतकरी आहे. कारण अडाण्या शेतकऱ्याचे आई बाप कधीच वृद्धाश्रमात जात नाहीत. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. ते जातात फक्त शिकल्या सवरलेल्यांचं. मग आमची शिकली सवरलेली पोरं जर स्वतःच्या आई बापाला सांभाळू शकत नसतील तर ती समाज काय सांभाळणार आणि ते राष्ट्र काय सांभाळणार? ही संवेदनशीलता आमच्या पोरांमध्ये असायला हवी. कृतज्ञता त्याच्या उरात निर्माण व्हायला हवी. जगाच्या पाठीवर अशी जादुई गोष्टच नाही दुसरी की जिच्यात एखादं बीज टाकलं की त्याचा महावृक्ष होतो. अशी अलौकिक भूमी आम्हाला परमेश्वरनं दिली, काही पेरा उगवतच. अशी जादुई गोष्टच नाही दुसरी. अन्नधान्याचं प्रचंड मोठं भांडार म्हणजे आमची भूमी आहे. प्रचंड जलस्रोताची जननी म्हणजे आमची भूमी आहे. ही सृष्टी जिच्यामुळे आम्ही जिवंत आहोत, त्या सृष्टीबद्दल आम्ही कृतज्ञ राहायलाच हवा. पूर्वी सायंकाळ झाली की आमची आजी म्हणायची, तुळशी पुढे दिवा लाव. आम्हाला वाचायचा अंगणात अंधार पडू नये म्हणून दिवा लावायला सांगताय. पण नंतर आजी सांगायची की तो सूर्य दिवसभर आपल्याला प्रकाश देतो, त्याच्यामुळे ही सगळी सृष्टी जिवंत आहे. त्या सूर्या इतका आपण प्रकाश देऊ शकत नाही, पण त्या सूर्याबद्दल कृतज्ञता म्हणून एक मिलमिलती पंथी तर आपण लावू शकतो. सायंकाळी तुळशी समोर लावलेला दिवा ही सूर्याबद्दल व्यक्त केलेली कृतज्ञता असते. जेवायला बसल्यावर आजी सांगायची की सुरुवात करण्याआधी ताटाच्या बाहेर एक घास काढून ठेव. आम्हाला वाटायचं की ताटात किड्या मुंग्या जाऊ नयेत म्हणून त्यांच्यासाठी एक घास बाहेर काढून ठेवायचा, म्हणजे त्या ताटात येणार नाहीत. पण आजी सांगायची तसं नव्हे, ही भूमी आपल्याला अन्नधान्य देते. ती भूमी अन्नधान्य देते म्हणून आपण भाकरी भाजी हे सगळं खाऊ शकतो. ही सृष्टी, ही भूमी आपल्याला एवढं सगळं भरभरून देते. आपण त्या भूमीसारखं भरभरून तिला परत देऊ शकत नाही, पण कृतज्ञता म्हणून एक घास तिच्यासाठी आपल्या ताटातला काढून तर ठेवू शकतो. ताटाबाहेर काढून ठेवलेला एक घास त्या भूमीबद्दल व्यक्त केलेली कृतज्ञता असते. आपल्या आई वडिलांनी आपल्याला जन्म दिला, आपले आई वडील आपल्याला घडवतात, वाटेल तेवढे कष्ट करतात, आपल्याला हवं ते पुरवतात. त्यांचं स्वप्न फक्त एवढंच असतं की माझ्या मुलानं मुलीनं घडावं. आपल्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करणं ही आपण आपल्या आई वडिलांच्या प्रती व्यक्त केलेली कृतज्ञता असते. ती आपण पूर्ण करायला हवी. हे ज्ञानसंकुल तुम्हाला ज्ञान देत आहे, संस्कार देत आहे, तुम्हाला घडवत आहे. उद्या आयुष्यात खूप मोठे तुम्ही व्हाल, त्यावेळी ही ज्ञानसंकुल त्याची सगळ्यात प्रमुख कारण असेल. या ज्ञानसंकुलासाठी तुम्ही काहीतरी करणं, यशकीर्ती मिळवणं ही या ज्ञानसंकुलाबद्दल व्यक्त केलेली कृतज्ञता असेल. या घराट्यातून पिलू उडावे, दिव्य घेऊन शक्ती, आकांक्षाचे पंख असावे आणि उंबरठ्यावर भक्ती. या ज्ञानसंकुलावर आपली भक्ती राहू द्या आणि स्वतःच्या शक्तीचा प्रताप घडवत आपण चोहो दिशा गाजवीत राहू द्या अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद. जोरदार सरांसाठी टाळ्या द्यायच्या आहेत. हा उंच करून टाळ्या द्यायच्या. ज्यांनी
खरंच जितेंद्र आणि काहीतरी कुटुंबासाठी, शाळेसाठी, समाजासाठी, देशासाठी खरंच काहीतरी करू. अतिशय प्रेरक विचार. शैक्षणिक वर्ष 2023-24 आणि आपल्या विद्यालयामध्ये संपन्न होत असलेला हा शैक्षणिक महोत्सव आणि या शैक्षणिक महोत्सवाचे आजचे तिसरे पुष्प आणि या तिसऱ्या पुष्पाचे इतिहास संशोधक मान्यवर आदरणीय प्राध्यापक नितीनजी वानकोडे सर आपल्या विनंतीला मान देऊन आज विद्यालयात उपस्थित. प्रेरणादायी शब्दांतून वेळ, संघर्ष, जिज्ञासा यासारख्या अनेक गोष्टीवर स्फूर्ती निर्माण करण्याचं काम सरांनी केलं आणि म्हणून मी प्रथमतः त्यांचे विद्यालयाच्या वतीनं आभार मानतो. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाला आदरणीय अभयजी आवटी, संजयजी वाघमारे, गायकवाड सर, सखारामजी आवटी, दिनेश बापू, राजू शेठ बेलोटे आणि सुरेशजी पठारे, त्याचबरोबर इतरही पालक आपल्या विनंतीला मान देऊन उपस्थित आहेत आणि त्यांचेही आभार मानतो. आणि खरोखर ज्यांच्यामुळं हा कार्यक्रम फुलला ते म्हणजे तुम्ही समोर बसलेले श्रोते, तुमचेही आभार मानतो. आणि संस्थेच्या अध्यक्षा आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय गीतारामजी म्हस्के सर यांच्या वतीनं हा कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. तुम्हाला भेटायचं होतं असं तुम्ही म्हणत होते, पण सर म्हणतात की गर्दी होईल थोडी, तर चालेल ना? नक्की. त्यांचं काय नाही, यायचं समोर यायचं, त्यांचं काय त्यांचं फोटो बिटो काढायचं आणि ते ग्रुपने जे येतात चालेल त्यांच्या सोबत. मग तर एकदम छान. आता सर सरांना सुद्धा हा फोटोग्राफ तुमची आठवण म्हणून त्यांच्याकडे आहे. 10 बॉयज सायलेंट क्लॅप्स. धन्यवाद सर. काय रिदमिक टाळ्या. कसं असतं की आणि आम्ही पुढं जाण्याचा नक्कीच प्रयत्न या काळामध्ये करू. कारण मी सर तुमच्याशी बोलत होते, सर तुमच्याशी रडत होते, सर तुमच्याशी हसत होते. आम्ही अनेक व्याख्यानं सर आयोजित केली, पण मुलांना शांत राहा म्हणावं लागत होतं, पण ते शांतता पाळीत होते. आणि मला ही तुमची तळमळ किंवा तुमच्या बोलण्याचं हे मनाला सारखं स्पर्श करत होतं. मी सुद्धा 2-3 वेळा सर आपल्या ह्याच्यात डोळे भरून आणले होते. म्हणजे इतका तल्लीन ह्या मुलांना सरांनी केलं होतं. मी सरांचे पुन्हा एकदा विद्यालयाच्या वतीनं, सगळ्या स्टाफच्या वतीनं, माझ्या वतीनं खूप सारे आभार मानतो सर. असंच ह्या विद्यालयावर प्रेम असू देऊ. जेव्हा जेव्हा इकडच्या साईडला वेळ मिळेल सर, तेव्हा तेव्हा मी आपणास आचरण करत जाईल. नाही 1 वर्षात येत जातील आणि आपल्याशी बोलत जातील अशी मी सरांना विनंती करतो आहे. आणि दीपक सर कार्यक्रम संपला असं मी घोषित करतो आहे. स्टाफला पण कुणाला सरांच्या बरोबर फोटो कार्यक्रम संपला असं घोषित करतो आहे. आणि 11वीची मुलं 12वीची मुलं अगोदर जातील सर सांगतील. कार्यक्रम संपल्याची औपचारिक घोषणा झाली आहे सर, पण श्रोते उठायला तयारच नाही. असं इथून मागं कधीच झालं नाही. बऱ्याच वेळा होणार आहे कार्यक्रम. आता सरांनी सांगितलं की पुढच्या वर्षी मी येईल,